जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मसलन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु के लोगों का सबसे बड़ा आशा है कि हमारा प्रभु जल्दी आएगा आणि प्रभूच्या लोकांची सगळ्यात मोठी आशा ही आहे की आपला प्रभू लवकर येणार आहे वो आशा कभी टूटेगा नहीं आणि ती आशा कधीही तुटणार नाही वो आशा कभी भंग नहीं होगा आणि ती आशा कधी भंग होणार नाही प्रभु ने हमें दिया वो आशा है आणि ती आशा प्रभूने आपल्याला दिलेली आहे और वो आशा पूरा करने के लिए प्रभु जल्द आएगा। आणि ती आशा पूर्ण करण्याकरता प्रभू लवकर येईल। शायद आज का आराधना हमारा दुनिया की आराधना आखिरी आराधना हो सकता है आणि कदाचित आजची आपली आराधना ही शेवटली आराधना असू शकते। जो भी है हम हर पल हर दम हमें प्रभु के खातिर तैयार रहना चाहिए आणि प्रत्येक वेळेला प्रभूसाठी आपण तयार राहायला पाहिजे। तो ज्यादा मला और कुछ बात बोलने के लिए समय नहीं आणि अजून दुसरं बोलण्याकरता वेळ नाही। मतलब हम जल्दी से जल्दी वचन की ओर जाना चाहता हूँ आणि लवकरात लवकर वचनाकडे जाऊ इच्छितो। कल हम लोगों ने प्रार्थना के विषय में पढ़ना शुरू किया आणि कालपासून आपण प्रार्थनेविषयी वाचण्याला सुरुवात केली। हमने बहुत से प्रार्थना के बारे में सीखा है आणि प्रार्थने संबंधाने खूप काही आपण शिकलो आहोत। प्रार्थना क्यों नहीं सुनता आणि प्रार्थना प्रभू का ऐकत नाही, प्रार्थना का हमारा प्रार्थना किसका प्रार्थना में प्रभु प्रसन्न रहता आणि कोणाच्या प्रार्थनेमध्ये प्रभूला आनंद वाटतो है प्रभु यीशु मसीह की प्रार्थना आणि प्रभू यीशु ख्रिस्ताची प्रार्थना, चेलों का प्रार्थना शिष्यांची प्रार्थना है और भक्तों का प्रार्थना आणि भक्तांची प्रार्थना है ना। हमारा जैसा अब्राहम का मध्यस्थी प्रार्थना आणि ज्याप्रमाणे अब्रामाच्या मध्यस्थीची प्रार्थना, मोशे की मध्यस्थी प्रार्थना, मोशेच्या मध्यस्थीची प्रार्थना और प्रार्थना का सारा गौरव बहुत प्रकार हम लोग सीख रहा था आणि प्रार्थनेचं गांभीर्य खूप प्रकारे आपण पाहत होतो। तो प्रियो हम लोग इस आखिरी समय में एक मसीह का एक सच्चा योद्धा बनना है तो हमारा जीवन एक प्रार्थना जीवन होना चाहिए। आणि आपण या शेवटल्या काळामध्ये ख्रिस्ताचे खरे योद्धे जर व्हायचे आहे तर आपलं जीवन एक प्रार्थनामय जीवन राहायला पाहिजे। मन में ये आखिरी समय विश्वास त्याग का समय है आणि हा शेवटला काळ जो आहे तो विश्वास त्यागचा काळ आहे। कई लोगों को मतलब संगति का गौरव ही नहीं आणि पुष्कळ लोकांना सहभागितेचं गांभीर्य नाही। अच्छा प्रभु के लिए दौड़ा हुआ लोग इन दिनों में बहुत धीमा बन गया आणि प्रभू करता चांगल्या प्रकारची धाव धावणारे लोक जे आहे या शेवटल्या काळामध्ये एकदम मंद झाले। ये आखिरी समय में होगा आणि हे शेवटल्या काळामध्ये होईल। कल जब मैं मेरी बहन के साथ बात कर रहा था आणि काल ज्या वेळेला मी माझ्या बहिणीसोबत बोलत होतो, आप लोगों को सबको सुबरीजी इधर आया हुआ था वो बॉबी कट वाला। आणि तुम्हाला सगळ्यांना ते ठाऊक आहे, तुम्ही ओळखता पण ते बॉबी कट असलेला उधर एक कल्ट ग्रुप में हो जाता था। कल्ट ग्रुप मीन्स कपड़ा था का झूठा लोग मतलब झूठा विश्वास आणि खोट्या विश्वासणाऱ्याची एक सहभागितेमध्ये ती जात असे। बहुत भयंकर भीड़ है आणि ती जनसंख्या खूप जास्त आहे। उधर ही आकर डुबकी भी लिया आणि तिथं जाऊन पाण्यात पण डुबली। कई लोग बोलते ना डुबकी ले लिया तो स्वर्ग जाएगा आणि काही लोक म्हणतात ना पाण्यात डुबलं तर स्वर्गात जाईल। नहीं डुबकी से नहीं मतलब प्रियो आणि तुम्ही पाण्यामध्ये डुबले त्याला महत्व नाही, आपका उद्धार होना, तुमचं तारण होणं। अभी देखो बहुत अच्छा उधर उधर सब भागता था, इधर उधर भजन सुनाता था, आणि ती इकडे तिकडे जात असे, वचन सांगत असे। अभी क्या बोलता है आता काय म्हणते, मुझे संगति में जाने की इच्छा तक नहीं, आता संगतीमध्ये जाण्याची मला इच्छा नाही। बहुत लॉन्ग टाइम से हो जाता नहीं आणि खूप दिवसापासून ती संगतीमध्ये जात नाही। सिर्फ ये एक ही जन का बात नहीं, ये तो मेरा बहन की बात मैं आपको कहना चाह रहा हूँ। आणि हे तर मी माझ्या बहिणीची गोष्ट सांगत आहे। भैया मैंने बहुत सी बातों से उनको समझाया आणि पुष्कळ गोष्टीच्या द्वारे मी तिला समजून सांगितलं। यदि हम प्रभु की आत्मा ही हमें हर एक सच्चाई में चलाएगा आणि आत्माच आपल्याला प्रत्येक सत्याच्या मार्गावर घेऊन चालेल। मसीह जीवन आत्मा में चलने वाला जीवन है। आणि ख्रिस्ती जीवन आत्म्यामध्ये चालणारं जीवन आहे। आत्मा में चलना है तो रोज हमें आत्मा में भरना है। आणि आपल्याला आत्म्यामध्ये जर चालायचं तर दररोज आपल्याला आत्म्यामध्ये भरायचं आहे। एफेसियों 5:18 आत्मा हमें भरना है एक आज्ञा के रूप में दिया है। आणि इफिसकाराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्याला आत्म्यामध्ये भरायचंय आणि ही एक आज्ञा म्हणून दिलेली आहे। हर रोज हमें आत्मा में भरना आणि चाहिए। दररोज आपण आत्म्यामध्ये भरायला पाहिजे। अभी हम तो मतलब अभी बोला था प्रभु यीशु में विश्वास किया वो सब लोग परमेश्वर का संतान है। आणि आताच आपण पाहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्तावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला ते सगळे परमेश्वराचे पुत्र आहे। अभी थोड़ी देर पहले गलातियों 3:36 में हमने 26 में पढ़ा था। आणि गलातिकराचं पत्र 3 अध्याय 26 वचनामध्ये आपण थोड्या वेळापूर्वी वाचलं होतं। वचन सच्चे प्रयोग आणि वचन सत्य आहे, वचन बदलता नहीं, वचन बदलत नाही। लेकिन रोमियो 8:14 में लिखा है, रोम त्याचा 8 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, पवित्र आत्मा की चलाए चलते हैं वही परमेश्वर के संतान आणि है। जेवढे लोक पवित्र आत्म्याच्या द्वारे चालविले जातात तेच परमेश्वराचे पुत्र आहे। इसका मतलब याचा अर्थ प्रियो प्रभु की आत्मा पाए हुए लोग प्रभु की आत्मा में चलना चाहिए। आणि देवाचा आत्मा प्राप्त झालेल्या लोकांनी देवाच्या आत्म्याच्या अनुसार चालायला हर पाहिजे एक लोग ये बात को पार करना, आणि प्रत्येकाने या गोष्टीला पारखायला पाहिजे। सब लोग हमारे साथ चल रहे आणि हैं। सगळे लोक आमच्या सोबत चालत आहे ना। आपको लगा होगा इतना स्पीड, आणि तुम्हाला असं वाटतं एवढा पटकन
ओह प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. हाँ, कई लोग इशारा देने लगे इसलिए मैं थोड़ा स्पीड कम कर दिया। काही लोकांनी सांगितलं म्हणून मी आता स्पीड कमी करतो. हाँ, तो आपको फॉलो करने में जो भी तकलीफ होता है ना, आप थोड़ा सा धीरे से हाथ खड़ा करना। आणि तुम्हाला जर मग अनुकरण करण्याला जर थोडस लेट होत आहे तर तुम्ही जरा हात वर करा. अपन हर एक वचनों को पढ़ने के लिए समय नहीं, क्योंकि आप सब लोग वचन जानते हैं। आणि प्रत्येक वचन वाचण्याची गरज नाही कारण वचन तुम्हाला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. फिर भी नए लोगों के लिए बीच बीच में पढ़ाएंगे। आणि तरी नवीन लोकांकरता अधून मधून काही वचन वाचायला सांगेल. हम लोग मतलब अभी कल से हमने एक प्रार्थना प्रेषित पौलुस का एक प्रार्थना हम सीख रहा था। आणि कालपासून प्रेषित पौलाची एक प्रार्थना आपण शिकत होतो. प्रेषित पौलुस का बेंतिगर की पत्रियों में प्रभु का दास का 4 प्रार्थना हमने देखा। आणि प्रेषित पौल ज्या वेळेला बंदीगृहामध्ये होता त्यावेळेला त्याचे 4 प्रार्थना आपण पाहतो. हमने ये बात को देखा था, कल आप लोग जो भी आया था उनको मालूम है। आणि काल जे आले होते त्यांना ठाऊक आहे. एफेसियों का पत्र में प्रभु का दास का 2 प्रार्थना है। आणि इफिसकराच्या पत्रामध्ये प्रभूच्या दासाच्या 2 प्रार्थना आहे. एफेसियों पहला अध्याय का 14 से 19 इफिसकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 14 ते 19 वचन और 3 का 14 से 19 आणि तिसरा अध्याय 14 ते 19 ये वचन. नया लोगों के लिए जो आया नहीं था उनके लिए मैं बता रहा हूँ। आणि जे नव्हते आले त्यांच्याकरता सांगत आहे. और दूसरा प्रार्थना फिलिपियों पहला अध्याय का 9 से 11 आणि फिलिपकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 9 ते 11 वचन. और चौथा प्रार्थना कोलोसियों पहला अध्याय का 9 से 13। आणि चौथी प्रार्थना कलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 9 ते 13 वचन. तो बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. अभी हमारे जीवन में हम लोगों को ये प्रार्थना मतलब ये सारे प्रार्थना बाइबल में क्यों लिखा है कि ताकि आने वाला पीढ़ी के लोग भी प्रार्थना के बारे में अच्छा समझ करके प्रार्थना करें। आणि बायबलमध्ये प्रार्थने संबंधाने का लिहिलेलं आहे की येणाऱ्या पिढीने सुद्धा प्रार्थने संबंधाने एक चांगल्या प्रकारची समज ठेवावी. आज अधिकतर प्रार्थना किसके लिए होता है? आणि आज जास्त करून प्रार्थना कशा करता होते है ना, उनका कोई मतलब शारीरिक जरूरत या दुनिया का जरूरत, उनके लिए ज्यादा प्रार्थना चलती। आणि त्यांची शारीरिक गरज किंवा जगाची गरज याच्याकरता जास्त प्रार्थना होत राहते. ये नहीं बोलता कि उसके लिए प्रार्थना मत करो, आणि मी हे म्हणत नाही की त्याकरता प्रार्थना करू नका, परंतु कई लोगों का प्रार्थना सिर्फ उसके लिए है। आणि काही लोकांची प्रार्थना जीवन में प्रार्थना का जो महत्व देना ये हमारा आत्मीय जीवन के लिए देना है। आणि प्रियानो प्रार्थनेमध्ये ज्या गोष्टीला महत्व द्यायचंय ते म्हणजे आत्मिक गोष्टींना. अभी ये जो प्रार्थना अगर आप सीखेगा तो आणि ही जी प्रार्थना जर तुम्ही शिकलात तर है उनकी ये चारों प्रार्थना में सिर्फ आत्मीय जीवन की जरूरत के अलावा कुछ भी दुनिया की बात है ही नहीं। आणि गरजा संबंधाने सोडून दुसऱ्या कुठल्याही विषयावर प्रार्थना नाहीये. हमारा प्रार्थना के लिए होना चाहिए। आणि आपल्या प्रार्थनेचा विषय प्रत्येक व्यक्तीच्या आत्मिक उन्नती हीच राहायला पाहिजे. आज बहुत लोगों की आत्मिक उन्नति में वो लोग पतन पा रहा है, वो जैसे बढ़ना चाहिए वो नहीं बढ़ रहा है, कारण शायद हम सबका प्रार्थना का उनको बराबर मदद नहीं मिलता होगा। आणि पुष्कळ लोक आत्मिक जीवनामध्ये ज्याप्रमाणे वाढायला पाहिजे त्याप्रमाणे वाढत नाहीये, तर ते खाली पतन पावत आहे. त्याचं मुख्य कारण कदाचित असं असू शकेल आपण त्यांच्या करता करणारी जी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये काही कमतरता आली असेल. एक सच्चा आत्मिक जन एक प्रार्थना मनुष्य है, आणि एक खरा आत्मिक व्यक्ती खरा एक प्रार्थना पुरुष राहील. जो प्रार्थना में रहता है वो उन्नति पाने वाला या बढ़ोतरी पाने वाला एक सच्चा हमारा जन रहेगा. आणि जो प्रार्थनेमध्ये राहतो तो खरा आत्मिक उन्नती प्राप्त करणारा व्यक्ती राहतो. तो हम लोग अभी आज जो हमने जो पढ़ाई शुरू किया था वो फिलिपियों का पत्र उसका पहला अध्याय का 9 से 11 तक का वचन है. आणि फिलिपकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 9 ते 11 वचन. तो उस वचन में हम लोगों ने 4 विषय के लिए वो प्रार्थना करता है. आणि त्या वचनामध्ये आपण पाहतो की प्रेषित पौल 4 विषय करता प्रार्थना करतो. आपको सबको वो वचन एक बार पढ़ करके सुनाएंगे. आणि तुमच्या सगळ्यांना ते वचन एकदा वाचून सांगेल. मैं यह प्रार्थना करता हूँ कि तुम्हारा प्रेम ज्ञान और सब प्रकार के विवेक सहित और भी बढ़ता जाए, यहाँ तक कि तुम उत्तम से उत्तम बातों को प्रिय जानो और मसीह के दिन तक ऐसे बने रहो और ठोकर न खाओ, और उस धार्मिकता के फल से जो यीशु मसीह के द्वारा होते हैं भरपूर होते जाओ, जिससे परमेश्वर की महिमा और स्तुति होती है. देखिए मतलब पुराट पाए हुए लोगों के द्वारा प्रभु की महिमा और स्तुति होता रहना है, तो आपको यहाँ पर बोला हुआ 4 बातों में उन्नति पाना है. आणि पाचावर प्राप्त झालेल्या लोकांच्या जीवनाच्या द्वारे देवाचा गौरव जर व्हायचा आहे तर या ठिकाणी सांगितलेल्या 4 प्रकारच्या प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये राहायला पाहिजे. 4 क्या क्या विषय है? आणि 4 विषय काय आहे? एक प्रेम में
कदम कदम में उन्नति पाते जाना। आणि सगळ्यात पहिली गोष्ट प्रेमामध्ये तुम्ही दररोज पावलोपावली उन्नती प्राप्त करत जा। और दूसरा क्या है? आणि दुसरा प्रार्थना विषय काय आहे? भेदा भेद मतलब क्या बोलते हो? ज्ञान नहीं ज्ञान और सब प्रकार के विवेक सहित हाँ। और भी बढ़ता जाए, हाँ यहाँ तक कि तुम उत्तम से उत्तम बातों को प्रिय जानो। हाँ, मतलब आप उत्तम बात को और खराब बात को जान पाए आणि जे चांगलं आणि वाईट आहे याच्यातला फरक तुम्हाला समजावा। और मसीह के दिन के लिए तुम मतलब पवित्र और सच्चे बने रहे आणि ख्रिस्ताच्या दिवसाकरता तुम्ही निर्दोष असे असावे और धार्मिकता का फल से भरते जाए। आणि नीतिमत्वाच्या फळाने तुम्ही भरपूर व्हावं। 4 विषय है। आणि या ठिकाणी 4 विषय आहे। मैंने आपको बताया था कल आए हुए लोगों को बहुत आराम से पढ़ करके बताया। आणि मी काल जे आलेले होते त्यांना खूप आरामशीर समजून सांगितलं। तो यहाँ पर हम देखते हैं कि ये प्रार्थना का शुरुआत प्रेम का बीज में शुरू होता है। आणि प्रार्थनेची जी सुरुवात आहे ते सगळ्यात पहिले प्रेमाच्या त्या बीजापासून सुरुवात होते और धार्मिकता का फल काटते हुए इस प्रार्थना खत्म करता है। आणि नीतिमत्वाचं फळ कापत या प्रार्थनेचा शेवट होतो। Praise the Lord. प्रेज द लॉर्ड। तो इसका मतलब है ये प्रार्थना कितना मनोहर प्रार्थना है। आणि याचा अर्थ ही प्रार्थना किती मनोहर अशी प्रार्थना आहे। प्रियो, प्रार्थना जीवन बहुत ही महत्वपूर्ण जीवन है। आणि प्रियानो प्रार्थना जीवन खूप महत्वपूर्ण आहे। है ना? आज आपको मालूम है यहाँ पर बैठा हुआ और सब लोग चाहता होगा लोग मेरे लिए प्रार्थना करे, मेरे लिए प्रार्थना ना करे, ऐसा कोई है तो हाथ ना करो। आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असेल की सगळ्यांनी माझ्याकरता प्रार्थना करावी, माझ्याकरता प्रार्थना करू नका असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी आपला हात वर करा। हाथ नहीं लाया हो। आणि कुणी हात वर नाही केला, हात नसल आणला। मेरे लिए आप लोग प्रार्थना नहीं करना, आणि माझ्याकरता कुणी प्रार्थना करायची नाही, हाथ रखा। हात वर करा असं कोणाला वाटतंय का? अच्छा, मेरे लिए प्रार्थना करना ऐसा कोई चाहता है तो ओ हाथ ना करो। नहीं, इसमें भी कुछ लोग हाथ नहीं लाए। याच्यामध्ये सुद्धा काही लोकांनी हात नाही आणलेले। बहुत अजीब कल हो गया। विचित्र लोक आहे तुम्ही। आप मुझे बताओ ऐसा कौन ऐसा व्यक्ति है जिसको प्रार्थना की जरूरत नहीं? आणि असे कोण लोक आहे की ज्याला प्रार्थनेची गरज नाहीये? लेकिन आज की मंडली में ऐसे भी लोग हैं। आणि नाशिक मंडळीमध्ये असे पण लोक आहेत। इतना महान प्रभु का श्रेष्ठ दास प्रेरित पौलुस कहने वाला एक शब्द 2 कोरिन्थी 1:11 दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 1 अध्याय त्याचा 11 वचन। तुम भी मिलकर प्रार्थना के द्वारा हमारी सहायता करोगे। देखा, प्रभु का दास बोलता है तुम लोग भी प्रार्थना के द्वारा हमारा सहायता करता है। वो प्रार्थना करने के द्वारा हमको अनुग्रह बहुत मिलता है, इसलिए सेवा अच्छा चलता है, कंटिन्यूस करना। आणि मग तुम्ही सुद्धा प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला सहाय्य करता आणि त्याच्यामुळे सेवा जी आहे ती निरंतर चांगल्या प्रकारे चालते। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। प्रियो, ये दुनिया में है मुझे तुम्हारा प्रार्थना का जरूरत नहीं ऐसा कहने वाला लोग कैसा लोग रहेगा प्रियो? आणि या जगामध्ये मला तुमच्या प्रार्थनेची गरज नाही असे म्हणणारे लोक कसे लोक राहतील? तो हर एक लोग प्रार्थना में आगे बढ़ना प्रियो। आणि प्रत्येकाने प्रार्थना करायचंय। बहुत से लोगों का प्रेम ठंडा हो आणि जाएगा। पुष्कळ लोकांची प्रीती थंडावेल। बहुत लोगों का प्रेम ठंडा होने के समय में यदि हम लोग प्रेम हमारा प्रार्थना नहीं करेगा तो हमारे बीच में भी वो ठंडापन, वो ठंडी आ जाएगा। आणि मग ज्या वेळेला या शेवटल्या काळामध्ये पुष्कळची प्रीती थंडावेल त्यावेळेला आपण जर इतर करता प्रार्थना केली नाही मध्ये सुद्धा लोकांचं प्रीती जी आहे कमी होईल। ये त्याग का टाइम है। आणि हा विश्वास त्यागचा वेळ आहे। आज हमारे जीवन में हम एक समझ करके खास करके आत्मीय जीवन में कोई भी प्रकार का गिरावट ना आने के लिए कितना प्रार्थना में लवलीन होना चाहिए। आणि मग इतर लोकांच्या आत्मिक जीवनामध्ये घसरण न येण्याकरता आपण किती जास्त प्रार्थनेमध्ये लवलीन राहायला पाहिजे। तो इसमें
हमने प्रार्थना के बारे में प्रेम में उन्नति पाने के बारे में कुछ बात कल देखा। आणि काल प्रेमामध्ये उन्नती प्राप्त करण्यासंबंधाने काही गोष्टी आपण पाहिल्या वो बात हमारा अभी वापस नहीं जा सकता। आणि त्या गोष्टी पुन्हा आता नाही सांगणार। आपको मिलेगा, दूसरे लोगों से लेना नहीं तो यूट्यूब में है, आप उसको ध्यान से देखना, आप कुछ समझेगा। आणि युट्यूब वर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ते भेटेल। तो अभी एक बात जानना, एक गोष्ट लक्षात ठेवा, मानो अनेक लोग प्रेम में कभी भी ठंडा होने नहीं देना प्रिय। आणि कोणीही प्रेमामध्ये थंडावलेल्या अवस्थेमध्ये जाऊ नये। आपको मालूम प्रेम नहीं, आणि जगाचं प्रेम नाही, ये प्रभु का प्रेम है। आणि हे प्रभूचं प्रेम आहे। ये प्रभु ने हमें दिया हुआ आत्मा के द्वारा हमको मिला है। आणि देवाने दिलेल्या त्याच्या आत्म्याच्या द्वारे हे प्रेम आपल्याला भेटलेलं आहे। ये सादा प्रेम नहीं, आणि हे प्रेम जे आहे साधारण प्रेम नाही। ये जो प्रेम के बारे में हमें हमारा सही ज्ञान होना जरूरी बात है। आणि प्रेमासंबंधाने बरोबर ज्ञान असणं गरजेचं आहे। आपको मालूम है उद्धार पाए हुए अनेक लोगों को प्रभु ने अपना आत्मा दिया, आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाला प्रभूने आपला आत्मा दिला। जिसमें मसीह की आत्मा नहीं, वो मसीह के लोग है ही नहीं। आणि ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही तो ख्रिस्ताचा नाही। है ना, रोमियो 8:9 में लिखा है, रोम त्याचा 8 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये लिहिलंय, जिसमें मसीह की आत्मा नहीं, ज्याच्या ठाई ख्रिस्ताचा आत्मा नाही वो मसीह के आजन नहीं। आणि तो ख्रिस्ताचा व्यक्ती नाही। तो जिसको प्रभु की आत्मा मिल गया, आणि ज्याला ख्रिस्ताचा आत्मा मिळाला, रोमियो 5:5, रोम त्याचा 5 अध्याय त्याचं 5 वचन, उस आत्मा के द्वारा त्या आत्म्याच्या द्वारे प्रभु ने प्रभु का प्रेम हमारे दिल में डाल दिया। आणि प्रभूने प्रभूचं प्रेम आपल्या हृदयामध्ये टाकलं। इतना लोग बात है, आणि किती अद्भुत गोष्ट आहे, प्रभु का प्रेम हमारे दिल में डाल दिया। आणि प्रभूने त्याचं प्रेम आपल्या हृदयामध्ये टाकलं। प्रभु ने हमें प्रभु का एक भाग बनाया। आणि प्रभूने आपल्याला त्याचा एक भाग बनवलं। ना मंडली कौन है? मंडळी कोण आहे? मंडली प्रभु का शरीर है। आणि मंडळी प्रभूचं शरीर आहे। हम सब लोग कौन है? आपण सगळे कोण आहोत? वो शरीर का एक एक अवयव है। आणि त्या शरीराचा एक एक अवयव आहोत। इसलिए प्रभु पूर्ण रूप में हमें प्रभु से भरना चाहता है। आणि म्हणूनच आपल्यामध्ये संपूर्णरित्या प्रभू भरावा अशी प्रभूची इच्छा आहे। बाकी कुछ भी नहीं रहना। आणि बाकी दुसरं काही राहिलं मसीह नको। को छोड़कर हमारे में कुछ भी नहीं रहना। आणि ख्रिस्ताला सोडून आपल्यामध्ये काहीच नसावं। मसीह जीवन की बढ़ोतरी का एक बहुत बढ़िया फल ये है कि हमारे में हमारा भी उद्देश्य ये होना चाहिए, मसीह को छोड़कर मुझ में कुछ भी ना रहे। आणि आत्मिक जीवनामध्ये वाढण्याचं एक मात्र चिन्ह आहे की आपली ख्रिस्ताला सोडून काहीच नको। इसलिए प्रभु ने हमको आत्मा दिया, अपना आत्मा, पुत्र की आत्मा दिया। आणि म्हणूनच देवाने आपल्याला पुत्राचा आत्मा दिला। है ना, वो पुत्र की आत्मा पाया हुए लोगों में क्या चाहिए? आत्मा का फल चाहिए। आणि पुत्राचा आत्मा प्राप्त झालेल्या लोकांमध्ये काय पाहिजे तर आत्म्याचं फळ पाहिजे। आज बहुत लोगों में वो फल नहीं दिखता। आज पुष्कळ लोकांमध्ये ते फळ दिसत नाही। प्रियो, फल होना चाहिए। आणि प्रियांनो ते फळ असायला पाहिजे। क्या है फल? आणि फळ काय आहे? आत्मा का फल प्रेम है। आणि आत्म्याचं फळ प्रेम आहे। गलातियों 5:22। आणि गलातीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 22 वचन। वहां पर सब हम बहुत विस्तार से जाने के लिए अभी टाइम नहीं, आणि विस्तार रीतीने त्याच्या संबंधाने मनन करण्याकरता आता वेळ नाही। लेकिन एक बात जानना, आणि एक गोष्ट जाणा, अगर हमने प्रभु की आत्मा पाया आणि जर आपल्याला देवाचा आत्मा मिळालेला आहे हमारे में वो फल नहीं है, आणि जर आपल्यामध्ये ते फळ नाहीये तर ये दुखदायक अवस्था है। आणि एकदम दुःखदायक अवस्था आहे। फल होना ही चाहिए। फळ असायलाच पाहिजे। है, हम प्रभु चाहने वाला वो फल प्रेम है। प्रभू इच्छिणारं ते फळ प्रेम आहे। मसीहत्व में प्रेम बहुत इंपॉर्टेंट बात है। आणि ख्रिस्तत्वामध्ये प्रेम खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे। आपको मालूम है, और हमारे जीवन में आने वाला सारे योग्यता प्रेम के बाद में आता है। आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या योग्यता प्रेमानंतर येतात। प्रेम सबसे पहले है, प्रेम सगळ्यात पहिले आहे। और प्रेम सबके आधार है। आणि प्रेम प्रत्येक गोष्टीचा आधार आहे। पहला कुरिन्थी 13 अध्याय का 1 से 3 तक वचनों में, पहिले करंथीकराचं पत्र 13 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये, यदि मैं मनुष्य और सर्वस्वी की बोलियां बोलूं और प्रेम न रखूं, तो मैं झंझनाता हुआ पीतल और झंझनाती हुई झांझ, और यदि मैं भविष्यवाणी कर सकूं और सब भेदों और सब प्रकार के ज्ञान को समझूं, और मुझ में यहाँ तक पूरा विश्वास हो कि मैं पहाड़ों को हटा दूं, परंतु प्रेम न रखूं तो मैं कुछ भी नहीं। यदि मैं अपनी संपूर्ण संपत्ति कंगालों को खिला दूं या अपनी देह जलाने के लिए दे दूं और प्रेम न रखूं तो मुझे कुछ लाभ नहीं। हाँ, देखिए बोलने का अर्थ क्या है प्रियो, हमारे जीवन में मन प्रेम में सारे बातों का हमारा आधार होकर के बढ़ोतरी है। आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा जो आधार आहे तो प्रेम असला पाहिजे। हर एक बातों में प्रेम होना जरूरी बात है। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेम राहणं गरजेचं आहे। वो भी पिलाया, आणि कॉफी पाजली उषा से, रागाने, मुझे देखा, मला पाहिलं उषा से, रागाने,
कॉफी भी पिलाया, देखा ये सब गुस्सा से तो कोई फायदा है? आणि कॉफी पण पाजली, पाहिलं पण हे सगळं रागाने, तर मग काय उपयोग आहे का? खाना खाने से बात पहले वो अजब हो जाता, आणि जेवण करण्याच्या अगोदरच पचल्या जातं, क्योंकि वो देखने से ही अजब हो गया, कारण ते तसं पाहिल्यानेच ते पचून जातं, देखने से ही भूख मिट जाता। आणि पाहिल्यानंतरच भूक जी आहे ती संपून जाते. Praise the Lord. Praise the Lord. पर तो प्रेम से है तो आणि प्रेमाने आहे तर मैं आपको बताऊं, मी तुम्हाला सांगू, प्रेम से देने वालों में चीनी डालना भूल गया तो भी मीठा लगता है। आणि मग एखाद्याने प्रेमाने जर आपल्याला दिलं तर ते साखर न टाकता दिलं तरी ते गोडच लागतं. आपने करी में नमक डालना भूल गया तो भी वो अच्छा नमक नहीं लगता है। आणि भाजीमध्ये मीठ टाकायला विसरलं पण ते प्रेमाने जर दिलं तर ती रुचकरच लागते, वो प्रेम की कारण, आणि ते प्रेमामुळे. क्योंकि ये प्रेम का खूबी क्या मालूम है? आणि या प्रेमाचं वैशिष्ट्य काय माहितीये का? वो है इसका बात। आणि ते आहे याचं महत्वाची गोष्ट. प्रभु का प्रेम जब हमारे में जब काम करता है, आणि प्रभूचं प्रेम ज्या वेळेला आपल्यामध्ये कार्य करते, वहां पर समस्या आने का सवाल नहीं। आणि त्या ठिकाणी समस्या येण्याचा प्रश्नच नाही. देखिए, आप कभी भी एक समस्या में पड़ता है तो आपको ये जानना है आप प्रेम से बहुत दूर है। आणि जर तुम्ही कुठल्या प्रकारच्या समस्येमध्ये पडता, याचा अर्थ काय की तुम्ही प्रेमापासून खूप लांब आहात. मेरे बात समझ में आ रहा है? मी जे बोलतो ते लक्षात येत आहे का? देखो, कहीं भी मतलब झगड़ा हो, नफरत हो, कुछ भी बात आता है, वो कब बात मालूम है? प्रेम खत्म हो गया, प्रेम खत्म हो गया, बुझ गया। ज्या वेळेला आपण कोणाशी भांडण करतो, ते भांडण का होतं? आपलं प्रेम जे आहे ते विझून गेलं किंवा कमी होतं म्हणून. ओ प्रियम, पवित्र आत्मा को मत बुझाओ, आणि प्रियानो, पवित्र आत्म्याला विझू नका, पवित्र आत्मा को शोकित ना करो, आणि पवित्र आत्म्याला शोकित करू नका, क्योंकि वो प्रेम को अपना काम करने दो। आणि त्या प्रेमाला आपलं कार्य करू द्या. ये प्रेम जब जिंदा है, आणि जोपर्यंत प्रेम जिवंत आहे, प्रेम जब कार्यशील है, आणि प्रेम ज्या वेळेला कार्य करतं, मतलब उसका फायदा क्या मालूम है? आणि त्याचा फायदा काय माहिती का? वहां पर सचमुच में स्वर्गीय आनंद है। आणि त्यामध्ये खराखुरा स्वर्गीय आनंद आहे. वहां पर शैतान को काम करने का मौका नहीं मिलता। आणि त्या ठिकाणी सैतानाला कार्य करायची संधी भेटत नाही. इसका कारण क्या मालूम है? त्याचं कारण काय माहिती का? क्योंकि वो प्रेम में है। कारण ते प्रेमावत आहे. इस प्रेम का खूबी आणि या प्रेमाचं वैशिष्ट्य आप लोग बहुत ध्यान से देखें। आणि तुम्ही लक्ष देऊन बघा. वही पहला कुरिन्थी 13 अध्याय का 4 से 8 तक के वचनों में पहिले करंथीकराचं पत्र 13 अध्याय 4 ते 8 वचनामध्ये 15 बातें लिखा है। 15 गोष्टी लिहिल्या आहेत. प्रेम क्या करता, प्रेम काय करतं प्रेम क्या नहीं करता। आणि प्रेम काय करत नाही. ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका. प्रभु का प्रेम पायावर हो गए तो आणि प्रभूचं प्रेम प्राप्त झालेले लोक आहेत. वो प्रेम क्या करता और क्या नहीं करता। आणि प्रेम काय करतं आणि प्रेम काय करत नाही. देखो, आप लोग प्रभु की उपस्थिति में बैठा है, आणि बघा, तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसले पूरा एकाग्र मन के साथ वचन सुनना। आणि एक चित्ताने तुम्ही देवाचं वचन ऐका. आपका है ना, ये दिमाग है ना, इधर उधर भटकने मत देना। तुमचं डोकं इकडं तिकडं जाऊ देऊ नका. हाँ, मेरा यहाँ पर भी मुझे मालूम है ना, मुझे कोई भी किसी को शैतान छूते हुए देखता है ना, मेरे को इधर से मालूम पड़ता है। आणि जर एखाद्या व्यक्तीला सैतान जाऊन स्पर्श करतं, मला इकडून समजतं. मैं अभी आपको ऐसा लोगों को मैं खड़ा करूं, अशा लोकांना मी उभं करू का? फिर आप बोलेगा हमारा निंदा किया। आणि मग तुम्ही म्हणाल की आमचा अपमान केला. ऐसा ना होने दे। आणि असं नका होऊ देऊ. वो बहुत ध्यान से सुनना। आणि खूप लक्ष देऊन एक चित्ताने ऐका. हाँ, प्रभु का प्रेम का खूबी हम क्या है, आणि प्रभूच्या प्रेमाचं वैशिष्ट्य काय आहे, प्रभु का प्रेम क्या करता क्या नहीं करता, आणि प्रभूचं प्रेम काय करतं आणि काय नाही करत. मतलब वो ध्यान से, थोड़ा आराम से, धीरे से एक एक शब्द पढ़ना। आणि खूप हळूहळू एक एक शब्द वाचा. प्रेम धीरजवंत है। हाँ, देखा है? मतलब हम प्रेम के अंदर रहेगा तो हाँ, जल्दी गुस्सा नहीं करेगा, आणि जर आपण प्रेमामध्ये राहू तर आपल्याला लवकर राग नाही येणार. सहेगा। आपण सहन करू. सहने का मला अनुग्रह कृपा कब मिलता? आणि सहन करण्याची कृपा केव्हा भेटते? आत्मा में रहता है। आत्म्यामध्ये राहतो त्यावर. बोलने का अर्थ, आत्मा में रहने का अर्थ प्रेम में रहना। आणि आत्म्यामध्ये राहणं याचा अर्थ प्रेमामध्ये राहणं. अब इसका वो मूल बात बिल्कुल भूलना नहीं। याचा जो मूळ गोष्ट आहे ती कधी विसरू नका. एक्चुअली अभी एक एक शब्दों का बहुत व्याख्या करके आप लोगों को सुनाया है, इसलिए अभी मैं उसमें नहीं जाऊंगा, नहीं तो फिर बहुत टाइम पार हो जाएगा। अभी आप सिर्फ पढ़ने वाले वो शब्दों को ध्यान से सुनना। प्रेम धीरे जीवंत है, इसका मतलब धीरे जीवंत कार्य हमारे में ये प्रेम करता है। आणि प्रेम सहनशील आहे याचा अर्थ सहन करण्याचं जे सामर्थ्य आहे ते प्रेम आपल्यामध्ये करतं. प्रेम करने वाले व्यक्ति को कितना भी डांटेगा तो भी वो खुश रहेगा। आणि प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कितीही रागवलं तरी त्याला आनंद वाटेल. उसको मालूम है त्याला माहिती आहे मेरे जीवन में कुछ कमी हुआ इसलिए तो डांट आया, आणि माझ्या जीवनामध्ये काहीतरी चुकलं म्हणून तर मला त्या ठिकाणी रागवलं. मुझको सुधारना है। मला सुधारायचंय.
मुझे अच्छा बनना है, आणि मला चांगलं व्हायचंय, मुझे मसीह के जैसा बनना है। मला ख्रिस्ताप्रमाणे व्हायचंय। प्रियो, ये प्रेम उसको विवेश करेगा। आणि प्रेम जे आहे ते त्याला आवरून धरेल। मेरे को क्यों डांटा करके एक सवाल उठने नहीं देगा। आणि मला का रागवले म्हणून एक प्रश्न निर्माण नाही मेरे करणार। साथ तुम लोगों ने ऐसे क्यों किया, ऐसा पूछेगा नहीं। आणि माझ्यासोबत तुम्ही असे का वागले म्हणून असं विचारणार नाही। ये प्रेम क्या करता, आणि हे प्रेम काय करतं, हमें मसीह की सेम स्वरूप बनाता, आणि आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेचं बनवतं। क्योंकि हमारे यीशु मसीह प्रेम है। कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रेम आहे। तो प्रेम क्या करता ने, आणि प्रेम काय करतं, धीरजमंद है। आणि तो सहनशील आहे। और आगे और कृपालु है। हाँ, प्रेम दाह नहीं करता, प्रेम अपनी बड़ाई नहीं बुरा नहीं मानता, कुकर्म से आनंदित नहीं होता, परंतु क्या क्या नहीं करता, फिर क्या क्या करता है। देखो बहुत सुंदर बात है, बहुत ध्यान से सुनना। लेता है। देखा क्या करता हो, सब बातें सह लेता है। प्रेम क्या करता, सह लेता। सहता है क्या, छोटी बात कितनी हमारे लिए क्या बड़ा कांटा बन जाता। आणि प्रेम काय आहे, सगळ्या गोष्टी सहन करतं। आपण सहन करतो का, छोट्या छोट्या गोष्टी आहे, आपल्याला कोणी बोट दाखवलं तर आपल्याकरता तो मोठा काटा होतो। प्रेम ये शब्द में समझो। आणि प्रेम हा शब्द जरा गांभीर्याने समजून घ्या। प्रेम कुछ सह लेता, आणि प्रेम सगळं काही सहन करतो, समस्या खड़ा नहीं करता। आणि भांडण निर्माण नाही करत। हम प्रेम में रहना भी, आपण प्रेमामध्ये राहा। हम एक समस्या का कारण ना बने, आपण भांडणाचं कारण होऊ नये, प्रेम में रहो। प्रेमात राहा। इसलिए बोलता ना, बार बार मैं आप लोगों को बोलता था। अभी मैंने देखा वो बोलते बोलते सुनने वाले लोगों का कई चेहरा खराब होने लगा, इसलिए बोलना बंद कर दिया, आत्मा में रहो। आणि मी खूप वेळा तुम्हाला अगोदर सांगायचो, पण मी ते सांगत असताना ऐकणाऱ्यांचे चेहरे, काही लोकांचे चेहरे जे आहेत ते खराब होऊन जायचे, आणि ते हे सांगायचो की आत्म्यामध्ये राहा। आत्मा में रहेगा तो, आत्म्यामध्ये राहिलं तर, प्रेम में रहेगा, प्रेमात राहा। प्रेम में रहेगा तो प्रेमामध्ये राहिलं तर, ओ बहुत खुशी से ये सब सुनेगा। आणि खूप आनंदाने हे सगळं ऐकाल। Praise the Lord. Praise the Lord. कई लोग हमारे प्रभु का दासों से एकदम नाराज हो जाता है। काही लोक प्रभूच्या दासापासून नाराज होतात। क्या किया प्रभु दास ने, आणि प्रभूच्या दासाने काय केलं, प्रभु से पाया हुआ वचन सुनाया, आणि प्रभूपासून प्राप्त केलेलं वचन सांगितलं। इसलिए प्रभु का दास से नाराज होने से क्या फायदा। आणि म्हणून प्रभूच्या दासावर नाराज होऊन काय उपयोग। परंतु जो आत्मिक जन है, जो प्रेम में रहता है, वो कभी ऐसा नहीं होता। आणि जो आत्मिक आहे, जो प्रेमामध्ये राहतो, तो कधी असं करणार ये नाही। सब क्यों होता है प्रिय? हे सगळं का होतं, हम प्रभु के प्रेम से दूर हो जाता, आणि प्रभूच्या प्रेमापासून आपण दूर जातो, हम आत्मा के अधीन नहीं रहता, आत्म्याच्या अधीन आपण राहत नाही, हम अपनी समझ के सहारे लेकर चलता, आणि आपण आपल्या बुद्धीवर विसंबून राहतो, तब पूरा समस्या है, आणि त्यावेळेला सगळ्या समस्या आहे, भयंकर समस्या। आणि भयंकर समस्या आहे। प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन सांगतं, प्रभु का प्रेम में रहने वाला सारे बात सहता है। आणि जो प्रभूच्या प्रेमामध्ये राहतो तो सगळ्या गोष्टी सहन करतो। ये एक एक बात पढ़ने के समय में अपने जीवन के साथ वो वचन कैसा मिलता जुलता है कि नहीं, ये बात को परखने का। आणि हे एक एक वचन वाचत असताना हे वचन माझ्या जीवनासोबत कशा प्रकारे मिळतं जुळतं ते आपण पारखायचंय। अभी आप वचन सुनने के टाइम पर आता वचन ऐकत असताना आपके पास बाइबल है और एक डायरी है, पेन है, क्यों लाया? आणि वचन ऐकत असताना तुमच्याकडे बायबल, नोटबुक आणि पेन हे सगळं का आणलं? प्रभु का वचन सुनने के समय में आणि प्रभूचं वचन ऐकत असताना प्रभु कई वायदा का शब्द देता है, आणि प्रभू काही आपल्याला वचन देतो, अभिवचन देतो, तब हम क्या करता? त्यावेळेला आपण काय करतो? आज संगति में गया तो प्रभु ने मुझको ये वायदा दिया, आणि आज सहभागितेमध्ये गेल्यानंतर प्रभूने मला हे अभिवचन दिलं। क्या करेगा वो? काय कराल? लिख कर रहेगा आणि ते लिहून ठेवेल, और रेफरेंस के साथ। आणि संदर्भासह। और जब आज वचन सुना, आणि ज्या वेळेला आज वचन ऐकलं, मैंने सुना मालूम मैं सब बात नहीं सहता, तो इसलिए मुझको मेरे जीवन को सही करना है। आणि मग आज देवाचं वचन मला सांगत होतं की सगळ्या गोष्टी मी सहन करत नाहीये, तर मग आता आजपासून मला सगळं सहन करायचंय, माझं जीवन बदलायचंय, हे सगळं लिहून ठेवेल। क्योंकि मेरे में वो हमारे प्रेम का फल नहीं दिखता। कारण माझ्यामध्ये ते प्रेमाचं फळ दिसत नाही। प्रेम क्या नहीं करता, आणि प्रेम काय करत नाही? ओ सब सह लेता, आणि प्रेम सगळं सहन करतो, झगड़ा नहीं करता। भांडण नाही करत। ओ मेरे से गलती हो गया, आणि माझ्याकडून चूक झाली, लिख कर रहना, आणि लिहून ठेवा। फिर घर में जाकर के
फिर परखने का मैंने वचन सुनने के टाइम पर क्या क्या लिखा था, आणि मग घरी गेल्यानंतर पारखायचं की मी काय काय ऐकलं होतं, काय काय लिहून ठेवलं होतं. क्योंकि कई बार क्या होता है इधर बैठ करके निर्णय लेगा तो भी इधर से जाते आते वो निर्णय भूल जाता, आणि पुष्कळ वेळा असं होतं इथं बसल्यानंतर निर्णय घेता पण घरी जाईपर्यंत विसरून जाता. इसलिए बहुत लोगों के जीवन में आत्मिक उन्नति नहीं होता. आणि म्हणून पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये आत्मिक उन्नती होत नाही. मेरे बात आपको समझ में आ रहा है? आणि माझं बोलणं लक्षात आलं ना. मैंने कितनी बार आप वचन सुनने के टाइम पर अच्छा अच्छा निर्णय लिया था, आणि कितीतरी वेळा वचन ऐकल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले होते. तो जीवन में आया क्या? आणि ते जीवनामध्ये आले का? नहीं आया. नाही आले. क्यों हो गया? काय झालं? घर जाते जाते भूल गया. आणि घरी जाता जाता विसरले. और तो आपका डायरी में रहेगा तो आणि ते तुमच्या वहीमध्ये असेल तर आप बाद में शाम के टाइम पर थोड़ा और एक बार डायरी देखेगा ना, आणि मग घरी गेल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा डायरी पाहाल ना. हाँ उस समय में मालूम पड़ेगा. आणि त्यावेळेला समजेल. फिर मैं आज वचन सुनते वक्त आणि मी आज वचन ऐकत पवित्र असताना आत्मा ने मुझे याद दिलाया था, आणि पवित्र आत्म्याने मला आठवण करून दिली मैं होती. सब बात नहीं सहता, आणि मी सगळ्या गोष्टी सहन नाही मैं केल्या. ना सहने के कारण घर में समस्या आया, आणि मी सहन न केल्या कारणाने घरात भांडण झाले. मैं ना सहने के कारण ऑफिस में समस्या आया. आणि मी न सहन केल्या कारणाने ऑफिस मध्ये भांडण झाले. वो ये मेरा गलती है, मेरा मेरा मैं प्रभु की आत्मा में रहते हुए आत्मा का बल प्रेम मेरे में नहीं रहा, इसलिए मैं सह नहीं पाया. प्रभु का निंदा हुआ. प्रभु मुझे माफ करो और मुझे सहने के लिए मुझे धीरे दे दो, मुझे सहने का अनुग्रह दो, तुरंत दो, प्रार्थना करें. आणि मी सहन न केल्या कारणाने या समस्या आल्या. त्याचं कारण हे होतं की प्रभूच्या आत्म्यामध्ये मी नव्हतो. कारण प्रभूचा आत्मा जर आहे तर माझ्यामध्ये प्रेम राहील, आणि जर प्रेम राहील तर सगळ्या गोष्टी मी सहन करेल. आणि मी सहन न केल्या कारणाने हे सगळं काही झालेलं आहे. प्रभू माझी चूक झालेली आहे, आम्हाला तू क्षमा कर आणि मला त्या प्रेमामध्ये राहण्याकरता तू सहाय्य कर. अशा प्रकारे आपण मग प्रार्थना करू. आप देखो, आप प्रेम में रहेगा तो आणि जर बघा तुम्ही प्रेमामध्ये राहिले तर कितना बड़ा विजय है, आणि तो विजय किती मोठा आहे, कितना बड़ा प्रभु की महिमा है. आणि त्याच्याद्वारे देवाचा गौरव किती मोठा आहे. हाँ, और आगे पुढे वाचा. सब बातों की प्रतीति करता है, हाँ, सब बातों की आशा रखता है, सब बातों में धीरज धरता है. एक खत्म हो गया. आठ. प्रेम कभी टलता नहीं. हाँ बस ठीक है. तो बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. हमारे जीवन में प्रेम क्या करता, प्रेम क्या नहीं करता, वो 15 बातों का एक बार क्लास किया था, इसलिए मैं अभी ज्यादा विस्तार में नहीं गया जाता. तो एक ही बात आप जानना प्रयोग, मेरे जीवन में ये गुण है क्या. आणि आपण स्वतःला पारखून बघायचं आहे की प्रेम काय करतं आणि प्रेम काय नाही करत, हे सगळे गुण माझ्यामध्ये आहे का. ये जो प्रेम जो है ये कैसे भी हमारे जीवन में हुआ एक बात नहीं, अचानक बात नहीं. आणि प्रेम जे आहे ते आपल्या जीवनामध्ये झालेली अचानक गोष्ट नाहीये. ये प्रेम क्या है. आणि हे प्रेम काय आहे. ये प्रेम, ये व्यक्ति प्रभु में नया जन्म पाया उसका एकदम सबूत है. आणि प्रेम काय आहे की त्या व्यक्तीचा प्रभूमध्ये नवा जन्म झालेला आहे याचं एक प्रमाण आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. ये प्रेम क्या है. हे प्रेम काय आहे. वो व्यक्ति का उद्धार हुआ है, वो नया जन्म पाया उसका सबूत है. आणि त्या व्यक्तीचा तारण झालेला आहे, त्याचा नवा जन्म झालेला आहे, त्याचं एक प्रमाण आहे. पहला यूहन्ना 4 अध्याय का 7 वचन. पहिलं योहान 4 अध्याय त्याचं 7 हे वचन. प्रियो, हम आपस में प्रेम रखें, हाँ। क्योंकि प्रेम परमेश्वर से है. हाँ। जो कोई प्रेम करता है जो कोई प्रेम करता है, वो परमेश्वर से जन्मा है. हाँ देखा, परमेश्वर से जन्मा उसका सबूत है, वो प्रेम करता है. आणि देवापासून जन्मलेला आहे त्याचं एक प्रमाण आहे की तो व्यक्ती प्रभूपासून जन्मलेला आहे. प्रयोग इस दुनिया में बहुत प्रकार का प्रेम है. आणि प्रेम या जगामध्ये पुष्कळ प्रकारचं प्रेम आहे. है ना. हम लोग प्रकाशित वाक्य का किताब पढ़ने के टाइम पर 4 मतलब वो ग्रीक भाषा में उसका ज्यादा विवरण है. हम लोगों ने देखा था 4 प्रकार का प्रेम का बारे में. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तक वाचत असताना ते आपण बघितलं होतं प्रेमाचे 4 जे प्रकार आहेत. हाँ, वो एक भाईचारे का प्रेम है. आणि एक बंधुप्रीती आहे. है ना. एक अपना रिश्ते का प्रेम है. आणि दुसरं म्हणजे आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत असणारं आपलं प्रेम आहे. एक दुनियादारी का मतलब का प्रेम है. आणि एक जगासोबत असणारं प्रेम आहे. परंतु एक परमेश्वर का प्रेम. आणि चौथं म्हणजे हे परमेश्वरासोबत असणारं प्रेम. तो अभी हम यहाँ पर जो बोले वाले बात परमेश्वर का प्रेम के बारे में. आणि या ठिकाणी सांगितलं गेलेलं हे परमेश्वरीय प्रेमासंबंधाने है आहे. ना. परमेश्वर की प्रेम पाए हुए लोग है, परमेश्वर का जो लोग या नया जन्म पाए हुए लोग. आणि नवा जन्म प्राप्त झालेल्या लोकांना मिळालेलं जे प्रेम आहे ते ईश्वरीय प्रेम आहे. देखो, इस प्यार के अंदर थोड़ा भी कपटता नहीं. आणि या प्रेमात थोडाही कपटपणा नाही. जब रोमियो उसका 12 अध्याय के 9 वचन. रोम त्याचं 12 अध्याय त्याचं 9 वचन. हाँ. निष्कपट हो. हाँ देखा, ये प्रेम कैसा है. ये प्रेम निष्कपट प्रेम है. आणि हे जे प्रेम आहे ते निष्कपट आहे. और ये प्रेम का एक और को भी क्या मालूम है. आणि या प्रेमाचं अजून एक वैशिष्ट्य काय माहितीये का. इससे भी वो प्रेम करता है, आणि ज्याच्यावर तो प्रेम करतो दिल लगा कर प्रेम करता है. आणि संपूर्ण अंतःकरणाने करतो. है ना. पहला पत्रोस 1 अध्याय का 22 वचन.
पहिले पेत्र पहिला अध्याय 22 वचन। अतः जबकि तुमने भाईचारे की निष्कपट प्रीति के निमित्त देखा मतलब भाईचारे का निष्कपट प्रेम के कारण सत्य के मानने से अपने मनों को पवित्र किया है, तो तन मन लगाकर देखा अधिक प्रेम, मन को पवित्र करके तन मन लगा करके एक दूसरे से अधिक प्रेम रखो। देखा देखा ये है ये प्रेम का खूबी। आणि हे आहे ते प्रेमाचं वैशिष्ट्य। ज्या वेळेला आपण प्रेम करतो त्यावेळेला संपूर्ण अंतःकरणाने आपण प्रेम करायचंय। वो कितना प्रेम हमें करेगा आणि तो किती जास्त आपल्यावर प्रेम करेल उससे भी ज्यादा प्रेम उसको देगा आणि त्याच्यापेक्षा जास्त आपण त्याला प्रेम देऊ। ये मसीह प्रेम का एक बड़ा खूबी है आणि हे ख्रिस्ती प्रेमाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे। ये प्रेम जब हमारे में काम करता है आणि प्रेम हे प्रेम ज्या वेळेला आपल्यामध्ये कार्य करतं उसका एक श्रेष्ठता मैं आपको बताता आणि त्याचं एक श्रेष्ठत्व मी तुम्हाला सांगतो। वही पहला पत्रोस 4 अध्याय उसके 8 वचन का आखिरी भाग पढ़ा। पहिले पेत्र 4 अध्याय 8 वचनाचा शेवटला भाग। क्योंकि प्रेम अनेक से अधिक प्रेम रखो, क्योंकि प्रेम अनेक पापों को ढांप देता है। अनेक पापों को ढांप देता। आणि प्रेम जे आहे ते पुष्कळ पापांवर जी राज झाकून टाकते। मतलब दूसरे की पाप घोषणा करके उसको तुच्छ करके निंदा करके नीचा करने का काम नहीं करेगा। आणि मग दुसऱ्याचे जे काय पाप आहे चुका आहे तो त्याला दाखवत नाही बसणार, कारण ते दाखवून त्याला खाली पाण्याचं कारण नाही होऊ देणार। वो पाप को ढांप देता आणि ते जे पाप आहे ते झाकतं। ऐसा नीति वचन में लिखा है। नीति वचन में 2 जगह पर ऐसा लिखा है। 10 का 12 वचन पढ़ना। नीति सूत्र 10 अध्याय 12 वचन वाचा। परंतु प्रेम से सब अपराध ढक जाते हैं। देखा प्रेम से सब अपराध ढांप जाता है। उसका 17 का 9 भी पढ़ना। आणि नीति सूत्र 17 अध्याय त्याचं 9 वचन वाचा। जो दूसरे के अपराध को ढांप देता वह प्रेम का खोजी ठहरता है। देखा वो प्रेम का खोजी है। मतलब वो सच में प्रेम में मतलब लगा रहने वाला व्यक्ति है, प्रेम में बना रहने वाला व्यक्ति है। आणि जो कोणी दुसऱ्याच्या पापावर पांघरुण घालतो तो प्रेम करतो। मैं एक बात आपको बताऊं, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू। प्रभु यीशु मसीह ने अपना चेलों का पहचान करके दिया हुआ सबसे बड़ा चिन्ह और कुछ नहीं प्रियो प्रेम है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांची सगळ्यात मोठं दाखवलेलं चिन्ह दुसरं काही नाही तर प्रेम आहे। प्रियो मसीह लोगों को मसीह करके पहचानने के लिए क्या चिन्ह है? यूहन्ना 13 अध्याय 35 वचन। आणि ख्रिस्ती लोकांना ओळखण्याचं चिन्ह काय आहे? योहान 13 अध्याय 35 वचन। यदि आपस में प्रेम रखोगे तो इसे सब जानेंगे कि तुम मेरे चेले हो। देखा मला आपस में प्रेम रखेगा तो। आणि जर आपसामध्ये तुम्ही प्रेम ठेवलं तर आजकल प्रेम दिखता ही नहीं। आजकाल प्रेम बघायला भेटत नाही। सच बात है क्या? खरं आहे का? आपको मालूम है कि मानव पहले जब विश्वासी लोग जब आपस में मिलते थे आणि सुरुवातीच्या काळामध्ये विश्वासू लोक ज्या वेळेला आपसामध्ये भेटायचे उस समय में उनको आपस में बहुत प्यार है आणि त्या वेळेला आपसामध्ये त्यांचं खूप प्रेम असायचं। पहली बात जो भी एक जन जब संगति में आता है तो दूर से देखते रहता है। आणि एक एक व्यक्ती ज्या वेळेला संगतीमध्ये येतात त्या वेळेला लांबून ते वाट पाहायचे। मीटिंग शुरू नहीं हुआ आणि मीटिंग सुरू नाही झाली, इसलिए वो लोग जब दूर से आता है आणि म्हणून ज्या वेळेला ते लोक लांबून येतात। वे आपको मालूम है आज के जैसा उन दिनों में रोड कम है और गाड़ियां नहीं है, लोगों के पास गाड़ी नहीं है, ऐसा सुविधाएं बहुत कम देते। आणि मग आजकाल ज्याप्रमाणे सुविधा आहे त्याप्रमाणे त्या काळामध्ये चांगले रस्ते नसायचे, कोणाकडे गाडी नसायची। मैं खुद ये देखा आणि मी स्वतः पाहिलं, या मैंने खुद किया भी। आणि मी स्वतः तसं केलं पण। ये कोई मतलब बड़ाई पेन की बात नहीं, आणि ही काही मोठ्याकीची गोष्ट ये नाही, मैं अपना अनुभव बता रहा आणि माझा अनुभव सांगतो। हूं। जब हम दूर से जब देखता है, आणि ज्या वेळेला लांबून येताना आपण पाहतो, अभी आपको मालूम है पहले जो भी लोग है आजकल का एक दो नहीं है, वो 5 6 7 8 ऐसा बच्चे लोग रहते हैं। आणि मग आताच्या काळाप्रमाणे नाही तर अगोदर लोकांना 4 4 5 5 6 6 मुलं व्हायची। तो फिर क्या करता? आणि मग ते काय करायचे? एक को इधर बगल में लिया, एक को इधर कंधे में लिया, एक को इधर ही लिया, ऐसा बड़ा मुश्किल से लेकर के कितना 10-12 किलोमीटर पैदल चल करके आता है। आणि मग त्या वेळेला ते एका मुलाला एका कडेवर, दुसऱ्याला दुसऱ्या कडेवर, तिसऱ्याला एका काकेमध्ये असे और 3 एक को इधर कंधे में भी ऊपर। आणि चौथा जो आहे तो खांद्यावर सुद्धा
असे 3-3, 4-4 मुलं घेऊन ते 10-12 किलोमीटर प्रवास करायचे. हाँ, आप लोगों ने कभी देखा है ऐसा? तुम्ही कधी पाहिलं का? नहीं, आप लोगों को देखने का मौका नहीं मिला, आणि तुम्हाला ते पाहायची संधी नाही भेटली. इसलिए शायद ऐसा व्यवहार न होने के कारण प्रेम ठंडा हो गया. आणि मग अशा प्रकारे तुम्ही काही न प्रसंग न बघितल्या कारणाने तुमचं प्रेम थंडावलं. तो अभी आपको मालूम है, वो लोग इतना चलते चलते पसीने पसीने में आता है, आणि ते एवढं चालत चालत घामाघूम होऊन येतात. लेकिन जो दूर से देखता है ना, आणि ज्यावेळेला लांबड पाहतो ना, भाग कर जाता आणि मग तो बघणारा धावत जातो. और उसमें से एक दो को अपने पास लेता आणि मग त्याच्यापैकी 1-2 लहान मुलांना आपल्याकडे घेतो और उधर ही पवित्र चुंबन करता. आणि तिथेच पवित्र चुंबन करतात बात करते करते आणि मग बोलत बोलत येतात. क्या आनंद है, आणि मग तो आनंद, काय आनंद आहे इतना बड़ी खुशी है. आणि केवढा मोठा आनंद आहे. आज अगर कोई पैदल जा रहा है और अपनी गाड़ी में जा रहा है तो उस तरफ नहीं देखेगा, इस तरफ मुड़ करके जाएगा. आणि जर आपण रस्त्याने जातोय, आपल्याकडे गाडी आहे आणि जर कोणी पायी जातोय तर आपण त्याच्याकडे न पाहता दुसरीकडे वळून पाहतो आणि निघून जातो. क्योंकि वो गाड़ी में बैठेगा तो गेंदा हो जाएगा. कारण तो गाडीत जर बसला तर गाडी खराब होईल ना. क्या प्रेम है. आणि काय प्रेम आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हमारे जीवन में हमें दूसरे के प्रति प्रेम है क्या? आणि आपल्या जीवनामध्ये इतर दुसऱ्यांसंबंधाने प्रेम आहे का. आज स्वर्ग का तराजू में हमारा प्रेम तोला जाएगा तो कैसे देगा प्रेम? आणि स्वर्गाच्या ताराजू काट्यावर आपलं प्रेम जर मोजलं गेलं तर आपलं प्रेम किती भरेल. और मैं आपको बताऊं, तुम्हाला सांगू, संगति करने के बाद आणि संगती झाल्यानंतर आजकल क्या होता, आजकाल काय होतं, शूट एकदम फायर पळून जातात. जल्दी कोई कोई प्रार्थना के बीच में निकल जाता. आणि काही काही प्रार्थना, शेवटची प्रार्थना चालू, आशीर्वादाची प्रार्थना चालू असतानाच पळून जातात. एक बहुत लोग अरे बात प्रार्थना शुरू होने के बाद में आएगा, प्रार्थना खत्म करने से पहले निकल जाएगा. आणि पुष्कळ लोक प्रार्थना सुरू झाल्यानंतर येतील आणि प्रार्थना, शेवटची प्रार्थना संपायच्या अगोदर जातील. इतना दुखदायक बात है. किती दुःखदायक गोष्ट आहे. अवस्था बदलने दे प्रियो. आणि अशी अवस्था बदलू द्या. प्रियो, मीटिंग खत्म होने के बाद में एक दूसरे को मिलने के लिए, उनको प्रेम बांटने के लिए कितना खुश होना चाहिए. आणि मीटिंग संपल्यानंतर एकमेकाला भेटण्याकरता आणि प्रभूचं प्रेम वाटण्याकरता किती आनंद वाटायला क्या पाहिजे. हम मानो 1 घंटा और प्रेम बांटने के लिए नहीं दे सकता? आणि अजून 1 तास प्रेम वाटण्याकरता आपण नाही देऊ शकत का. प्रभु हमारा हर एक कामों को देखता है प्रियो. आणि प्रभू आपलं प्रत्येक काम पाहतो प्रियांनो. इतने लोग हैं मानो एक मानो आपस में मिलने के लिए तक तैयार नहीं होता. आणि किती लोक आहे की आपसामध्ये भेटायला तयार होत नाही. मैं किसी का बुराई नहीं बोल रहा हूँ. आणि कोणा संबंधाने वाईट नाही बोलत आहे. क्या हो गया, प्रेम ठंडा हो गया. आणि काय झालं, प्रेम थंड झालं. प्रेम नहीं है. आणि प्रेम नाहीये. नहीं प्रियो, ये मसीह का चिन्ह नहीं प्रियो. आणि प्रियांनो, हे ख्रिस्तत्वाचं चिन्ह नाहीये. है ना, मसीह लोग आपस में प्रेम करना है प्रियो. आणि ख्रिस्ती लोकांनी आपसात प्रेम करायचंय. है ना, एक बात आपको जानना, आणि एक गोष्ट जाणा, हमारा प्रेम करने का नापदंड क्या है मालूम? प्रभूने जैसा. आणि प्रेम करण्याचा जो तराजू आहे तो काय माहितीये का. है, हमारा प्रेम का नापदंड क्या है? आणि आपल्या प्रेमाचं मोजमाप करणारं ते यंत्र काय आहे. है ना, हम एक दूसरे को मिल करके मानो 32 दांत दिखा के एक बार हंस लिया, ऐसा नहीं. आणि आपण एकमेकाला भेटल्यानंतर 32 दात दाखवून हसलो असं नाही. वो नहीं नापदंड. आणि ते मापन दंड नाहीये. नापदंड क्या है? मापन दंड काय आहे. यूहन्ना 15 अध्याय के 12 वचन. योहान 15 अध्याय त्याचं 12 वचन. प्रभु ने हमें बताया हुआ प्रेम का नापदंड, प्रभु ने जो बताया हुआ ये वचन के आधार में. आणि प्रभूने आपल्याला सांगितलेला मापन दंड त्याच्या वचनाच्या आधारे आहे. योहान 15 अध्याय 12 वचन. मेरी आज्ञा यह है हाँ. कि जैसा मैंने तुमसे प्रेम रखा हाँ. वैसा ही तुम भी हाँ. एक दूसरे से प्रेम रखो. हाँ, ये है बात. ही आहे गोष्ट. समझ में आ रही क्या? लक्षात येत आहे का. प्रियो, स्वर्ग में अगर हमको प्रेम का प्रतिफल पाना चाहता है तो इतना तो अच्छी तरह समझ लो प्रियो. आणि स्वर्गामध्ये प्रेमाचं प्रतिफळ आपल्याला प्राप्त करायचं तर ही गोष्ट निश्चितच समजून घ्या. प्रभु ने हमसे जैसे प्रेम किया वैसे हमें एक दूसरे को प्रेम देना है. आणि ख्रिस्ताने आपल्यावर ज्याप्रमाणे प्रीती केली त्याप्रमाणे आपण इतरांवरही करायची आहे. अब ये एक बात ये भी जानना है, एक गोष्ट ही सुद्धा जाणायची जब आहे. मैं प्रेम में रहेगा तभी तो प्रेम कर पाएगा. आणि मी प्रेमामध्ये राहील तरच दुसऱ्यावर प्रेम करेल. Praise the Lord. Praise the Lord. मैं प्रेम मानो वास्तव में प्रभु में एक ही नहीं, कैसे मालूम? आणि मी खरोखर प्रभूमध्ये आहे का नाही कसं समजणार. प्रेम करने से. आणि प्रेम केल्याद्वारे. प्रेम करने वाले एक गुण हमारे में होने चाहिए. आणि प्रेम करणारा एक गुण आपल्यामध्ये राहायला पाहिजे. है ना, पहले यूहन्ना 2 अध्याय का 10 वचन. पहिलं योहान 2 अध्याय 10 वचन. जो कोई अपने भाई से प्रेम रखता है हाँ. वह ज्योति में रहता है हाँ. और ठोकर नहीं खा सकता. हाँ, देखा देखा देखा. वापस पढ़ना, सबको सुनाई दिया. जो कोई अपने भाई से प्रेम रखता है हाँ. वह ज्योति में रहता है हाँ. और ठोकर नहीं खा सकता. देखा प्रियो,
जो कोई अपनी भाई से प्रेम देखता है वो ज्योति में रहता है। आणि जो कोणी आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशामध्ये राहतो। आज कितनी प्रकार लोग दिल खोल करके आपस में आस्था भी नहीं। आणि आज कितीतरी लोक जे आहे आपलं अंतःकरण उघडून हसत सुद्धा नाही। प्रियो, एक ओरिजिनल मसीह जीवन नहीं हो, वो एक डुप्लीकेट बात हो। आणि प्रियानो, ते खरं ख्रिस्ती जीवन नाहीये तर ते फक्त डुप्लिकेट आहे। प्रियो, यीशु मसीह ने बताया हुआ इन वचनों को अभी समझो। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेली ही वचनं आताच समजून घ्या। यीशु मसीह ने हमसे प्रेम किया आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर प्रेम केलं, इसलिए हम बेच गया। आणि म्हणून आपण वाचलो। ऐसे हमें एक दूसरे को प्रेम देना है आणि त्याप्रमाणे आपण एकमेकाला प्रेम द्यायचंय। यीशु मसीह की प्रेम हम जानना और वो प्रेम में बना रहना एक सच्चा मसीह व्यक्ति का कर्तव्य है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम जाणणं आणि त्या प्रेमामध्ये स्थिर राहणं हे एक ख्रिस्ती व्यक्तीचं कर्तव्य आहे। आज प्रेम के बारे में कोई बोलने के लिए तैयार होगा मुझे नहीं मालूम। आणि आज प्रेमासंबंधाने कोणी बोलायला तयार होईल मला नाही वाटत है ना। पिछले दिन में मैं आपको बताया, मागील दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं, अपने मंडली छोड़कर गया हुआ एक व्यक्ति ने एक संदेश सुनकर के बोला, आप नासिक में और किसी मंडली के साथ मिलते ही नहीं, प्रेम करता ही नहीं, पर प्रेम के बारे में आप कैसे बोलते हैं। आणि एक व्यक्ती जो आपली मंडळी सोडून गेलेले आहे त्यांनी अशा प्रकारे म्हटलं की नाशिक मध्ये तुम्ही कुठल्या दुसऱ्या लोकांना भेटतच नाही, त्यांच्याशी मिंगल होतच नाहीये, तर मग तुम्ही प्रेमा संबंधाने कस काय प्रचार करता। उसको लग रहा है कि मैं पूरे नासिक के सारे जो हमारा संगठना से धर्म से मिलना चाहिए। आणि मग त्यांना अशी इच्छा होती की नाशिक मध्ये ख्रिस्ती ज्या ज्या संघटना आहे त्या सर्व संघटना सोबत मैत्री ठेवायला पाहिजे। प्रियोम, प्रभु के लोग झूठे संगति से, झूठे उपदेशों से, झूठे लोगों से दूर रहता है। आणि जे प्रभूचे लोक आहेत ते खोट्या संगतीपासून, खोट्या उद्देशापासून, खोट्या लोकांपासून दूर राहतात। नहीं तो वो सच्चा उपदेश है करके तुम बनाओ, नाही तर त्यांचा उद्देश हा बरोबर आहे तुम्ही सांगा। प्रेज द लॉर्ड। हम चैलेंज करता है प्रियो, आपण चॅलेंज करतो। देखो ये बात बाइबल के अनुसार होना चाहिए आणि ही गोष्ट बायबलच्या अनुसार राहायला पाहिजे। प्रेज द लॉर्ड। अगर तुम में प्रेम को अगर जाना होता तो मंडली छोड़कर जाने का सवाल नहीं है ना। आणि मग या प्रेमाला तुम्ही जर ओळखलं असतं तर मंडळी सोडून तुम्ही गेलेच नसते। एक बात जरूर जानना प्रियो, एक गोष्ट निश्चित जाना, नासिक में प्रभु का एक मंडली है आणि नाशिक मध्ये प्रभूची एक मंडळी आहे और उसका सिर यीशु मसीह है। आणि त्याचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे। यीशु मसीह ने मानो अपने खरीदा हुए लोग उसमें हैं। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताच्या द्वारे विकत घेतलेले लोक आहेत। प्रभु ने नियुक्त किया हुआ दास लोग ही उसको मानो लेकर चलता है। आणि प्रभूने नियुक्त केलेले दास लोकच त्या मंडळीला घेऊन चालतात। ये पक्की बात है। ही गोष्ट आज खरी आहे। बहुत से लोग, मैं आपको बोला ना, पीछे दिन में एक पास्टर आया, बोला मैं आईपीसी का पास्टर है। आणि मागील दिवसामध्ये एक पास्टर आला, तो म्हटला की मी आयपीसीचा एक पास्टर आहे। मैं बोला आप प्रभु का नहीं है ना। आणि मी त्यांना विचारलं तुम्ही प्रभूचे नाहीये ना। नहीं मैं प्रभु का है। ते बोलले की नाही प्रभूचा आहे। मैंने बोला अभी आपने बोला मैं आईपीसी का है, आणि तुम्ही आताच बोलले की मी आयपीसीचा आहे। मैं बोला आप प्रभु का दास कैसे बन सकता। आणि तुम्ही प्रभूचा दास कसं काय होऊ शकता। प्रभु का दास प्रभु का बात मानेगा, आणि जो प्रभूचा दास आहे तो प्रभूच्या आज्ञेचं पालन करेल। तो आपने जैसे बोला आईपीसी का पास्टर आईपीसी की बात मानेगा, वो बोलेगा आज तू बिस्तरा लेकर भागो, जबकि उधर ही प्रभु उसको एक अच्छा सेवा दिया वर्दू वो सेवा करने नहीं देगा। आणि मग प्रभूने तुला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची सेवा दिलेली आहे, पण आयपीसीने तुला सांगितलं की तू आता इथून निघून दुसऱ्या गावामध्ये जाऊन सेवा कर, तर तुला त्यांचं ऐकावं लागेल, प्रभूचं नाही। प्रेज द लॉर्ड। प्रियो, ये सच्चाई जानना बहुत बड़ी बात है। प्रियानो, हे सत्य जाणणं गरजेचं आहे। आज खास करके आज का समय में मंडली में आत्मा का विषय में इतना झूठा और गलत उपदेश चलता है। आणि शेवटल्या काळामध्ये मंडळीमध्ये आत्म्यासंबंधाने एवढा खोटा उपदेश चालतो। आने वाले दिनों में ऐसे एक सुंदर क्लास मैं आपके लिए तैयार कर रहा हूँ। आणि येणाऱ्या दिवसामध्ये एक सुंदर क्लास मी असा तयार करत आहे। बहुत जरूरी बात है आणि खूप गरजेचं आहे। आज कितनी लोग भटक जा रहा है आणि कितीतरी लोक भटकून जात आहेत, सत्य वचन से भटक जाता आणि सत्य वचनापासून भटकून जात सब आहेत। ये दुनियादारी की मानव मोहों के कारण है। आणि या सर्व जगाच्या मोहामुळे आहे। प्रियो, प्रभु का वचन कहता है प्रियानो, प्रभूचं वचन सांगतं हमें सच्चाई जानना, आणि आपण सत्य जाणायचं, हमें प्रभु का प्रेम में रहना। आपण प्रभूच्या प्रेमामध्ये राहायचंय। प्रभु का प्रेम का खूबी क्या है। आणि प्रभूच्या प्रेमाचं वैशिष्ट्य काय आहे। यूहन्ना का सुसमाचार उसका 15 अध्याय का 13-14 वचन पढ़ना। योहान 15 अध्याय 13-14 वचन वाचा। इससे बड़ा प्रेम किसी का नहीं कि कोई अपने मित्रों के लिए अपना प्राण दे। जो आज्ञा मैं तुम्हें देता हूँ, यदि उसे मानो तो तुम मेरे मित्र हो। कितना सुंदर बात है। आणि किती सुंदर गोष्ट आहे ना। अनेक लोग प्रभु का
एक मित्र बनकर के प्रभु की आलोचना प्राप्त करने के लिए तैयार रहना चाहिए। आणि प्रत्येक व्यक्तीने प्रभूचा मित्र होणं, प्रभूची आज्ञा पालन करायला तयार राहायला पाहिजे. वो कहता है प्रभू असं म्हणतो, जो अपनी मित्र के लिए प्राण देने से बढ़कर के कोई प्रेम नहीं आणि आपल्या मित्राकरता आपला प्राण देणं याच्यापेक्षा मोठं प्रेम नाहीये. है ना। यही बात को मानव यूहन्ना भी उड़ाकर यूहन्ना का पत्र में लिखता है। पहले यूहन्ना 3:16 वचन पढ़ना। पहिलं योहान 3 अध्याय 16 वचन वाचा. हमें प्रेम ये जाना कि उसने हमारे लिए अपने प्राण दे दिए और हमें भी भाइयों के लिए प्राण देना चाहिए। देखा कितना सुंदर बात है। आणि बघा किती सुंदर गोष्ट आहे. आज आपको मालूम है ये शुरुआत का मंडली के समय में कितना बड़ा प्रतिकूल होते थे प्रियो। आणि सुरुवातीच्या काळामध्ये मंडळीला किती मोठा प्रतिशोधामध्ये जावं लागायचं. मसीह को अपनाए हुआ लोगों का बच्चों को आपको मालूम है जब चरित्र पढ़ेगा ना, मानो 2-3 महीना का बच्चे को उनकी आंख उनके सामने उनके पांव पकड़ करके उनका सिर पत्थर पर मार करके उनको खत्म कर देते थे, सिर फूट जाते थे। आणि मग लोकांना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलांना मारून टाकायचे. तो मतलब क्या? याचा अर्थ काय? विश्वास प्रभु यीशु मसीह के विश्वास के लिए इस रीति में उनकी बच्चों का मानव मृत्यू को उनको देखना पड़ा। आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्या कारणाने अशा प्रकारचं त्यांच्या मुलांचं मरण त्यांना त्यांच्या डोळ्यांनी पाहावं लागलं. बाद में उन लोगों को भी माँ बाप को भी बुरी तरह से मानव रगड़ करके उनको खत्म किया। आणि मग त्याच्यानंतर आई वडिलांना सुद्धा घसरून मारून टाकलं. उन लोगों ने विश्वास के लिए कितना बड़ा दाम दिया। प्रियांनो, त्या लोकांनी विश्वासाकरता केवढं मोठं मोल दिलं. उन दिनों में विश्वासियों को पकड़ कर देने वालों को विश्वासियों का पूरा धन मिल जाता, खेती मिल जाता, घर मिल जाता। इसलिए ऐसा भी कुछ लोग खोज में रहते थे, कौन यीशु मसीह पर विश्वास करता है उनको पकड़ करके सरकार को दो। आणि त्या दिवसामध्ये जे विश्वासणारे लोक आहेत त्यांना जो कोणी पकडून द्यायचा त्याला त्या विश्वासणाऱ्याचे सगळं धन संपत्ती जमीन सगळं काय भेटून जायचं. म्हणूनच लोक या सुद्धा शोधामध्ये राहायचे की ख्रिस्तावर विश्वास करणारे कोण लोक आहे की त्याला मी पकडून देऊ आणि त्याची सगळी धन संपत्ती माझी होईल. आज क्या संकट आपने प्रभु के लिए क्या संकट सगा पी। आणि आज प्रभु करता काय समस्येचा तुम्ही सामना केला. हम तो पर हर एक संगति में आना इतना बोलना तक उनके लिए बहुत बड़ा मुसीबत है, बहुत पहाड़ है। आणि तुम्ही प्रत्येक संगतीमध्ये या असं बोलणं करता खूप मोठं संकट होऊन जातं. प्रेज लॉर्ड। क्या आपने मतलब मसीह के लिए क्या संकट सामना किया? आणि ख्रिस्ता करता कुठल्या संकटाचा तुम्ही सामना केला? अपना चरित्र पढ़ करके या जानने की कोशिश कीजिए आणि इतिहास थोडासा जाणायचा प्रयत्न करा. आपको मिलेगा तुम्हाला भेटेल. है ना। बहुत भयंकर बात है आणि खूप भयंकर गोष्ट है आहे. ना। कई चरित्रकार लोगों ने लिखा हुआ किताब मैंने पढ़ा हूँ। आणि पुष्कळ इतिहासकारांची पुस्तकं मी वाचली आहे. बहुत भयंकर है प्रिय, आणि खूप भयंकर आहे. है ना। इतना भयंकर रीति में मसीह के लिए उन लोगों ने मैंने तकलीफ सका। आणि एवढ्या भयंकर रीतीने ख्रिस्तासाठी त्यांनी कष्ट सहन केले. कभी भी इस कष्ट के बीच में कभी भी प्रभु यीशु मसीह के नाम इनकार नहीं। आणि या कष्टामध्ये कधीही प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाला त्यांनी नाकारलं नाही. और लोगों ने प्रभु में उन्नति पाने के लिए बहुत बड़ा दाम चुका कर जीवन बिताया। आणि प्रभू मध्ये उन्नती प्राप्त करण्याकरता त्यांनी खूप मोठं मोल दिलं. क्योंकि उन्होंने प्रेम को पाया कारण त्यांना प्रेम मिळालं. और वो मसीह की प्रेम में रहा आणि ते ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहिले. वो आत्मा में चला आणि ते आत्म्यामध्ये चालले. तभी ये सब हो पाया। आणि त्याच वेळेला हे सगळं शक्य झालं. ये कोई उन लोगों का कोई सामर्थ्य नहीं, सब प्रभु का अनुग्रह है। आणि हे त्या लोकांचं सामर्थ्य नाही, फक्त देवाची कृपा आहे. उन्होंने प्रभु से पाया हुआ अनुग्रह व्यर्थ नहीं किया। आणि देवापासून प्राप्त झालेली कृपेला त्यांनी व्यर्थ केलं नाही. आज इस पीढ़ी लवोदिकिया पीरियड का लोग बिल्कुल प्रभु का वो प्यार को एकदम तुच्छ कर देता है। आणि लवोदिकिया काळातले जे लोक आहेत त्यांनी ख्रिस्ताच्या प्रेमाला हे एकदम बाजूला केलं. हमको मालूम है जब पुराने नियम में भी जब दावीद ने गोलियत को जब मार करके आया, जब दावीद का गवाही जब शाऊल को सुना रहा था, वो शाऊल का बेटा योनादान का दिल दावीद के साथ ऐसा मिल गया जबकि वो एक जैसा बन गया. आणि मग ज्या वेळेला दाविदाने गोलियतला मारलं आणि मग लोकांनी हे ऐकलं त्यावेळेला दाविदाच्या नावाचा जयघोष चालला होता. आणि ज्या वेळेला शाऊलाचा मुलगा योनातान याने हे ऐकलं त्यावेळेला योनातानाचं मन जे आहे ते दाविदासोबत एवढं मिळून मिसळून गेलं की तो त्याच्यावर खूप प्रेम करू लागला. कैसा मिला? आणि ते कसं मिळालं? है ना। 1 शमूएल 18 अध्याय का 12 वचन में ऐसा लिखा है। 1 शमूएल 18 अध्याय 1 वचनामध्ये लिहिले, जब वो शाऊल से बातें कर चुका तब योनातान का मन दाऊद पर ऐसा लग गया कि योनातान उसे अपने प्राण के समान प्यार करने लगा. देखा, अपने प्राण की समान दावीद से योनातान प्यार करने लगा. आप देखिए प्रियो, ये तो
मतलब ये उस पीलिया प्रेम में होकर के किया हुआ बात है, तो अगप्पे प्रेम में होकर के इसे भी कितना बेहतर प्रेम करना चाहिए. आणि मग ज्या वेळेला योनातानाने हे ऐकलं त्या वेळेला योनातान आपल्या जीवाप्रमाणे दाविदावर प्रेम करू लागला. बघा, हे जे प्रेम आहे ते फिलिया प्रेम आहे. मग जे अगाप्य प्रेम आहे त्या अगाप्य प्रेमामध्ये आपण कशा प्रकारे प्रेम करायला पाहिजे. प्रियो, हमारे जीवन में हम वास्तव में उस प्रेम को अनुभव करता है क्या? आणि आपण आपल्या जीवनामध्ये खरोखर त्या प्रेमाचा अनुभव आपण घेतो का. जब प्रेषित पौलुस मानव मंडली से विदा होकर के जाने के समय में हम देखते हैं कि उन लोग समुद्र के किनारे तक गया, वहां पर उन लोग कैसे विदाई हुआ. आणि मग आपण पाहतो की ते समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत गेले आणि तिथून ते कशा प्रकारे विभक्त झाले. बहुत प्रेम के साथ आणि खूप प्रेमाने. प्रेरितों का उसका 20 अध्याय का 36 से 38 तक वचन पढ़ना. प्रेरितों का उसका 20 अध्याय का 36 से 38. प्रेषित त्याचा 20 अध्याय 36 ते 38 वचन. यह कहकर उसने घुटने टेके और उन सबके साथ प्रार्थना की. तब वे सब बहुत रोए और पौलुस के गले लिपट कर उसे चूमने लगे. वे विशेषकर इस बात से शोकित थे जो उनसे कही थी कि तुम मेरा मुंह फिर न देखोगे. तब उन्होंने उसे जहाज तक पहुंचाया. देखिए, उन लोग एकदम मतलब पौलुस को गले मिला करके रो करके उन लोगों ने वो प्यार बांटा. आणि प्रेषित पौलाला गळ्यात भेटून खूप रडून मग त्याला पाठवलं. प्रेज लॉर्ड. ओ प्रभु का प्रेम आणि प्रभूचं प्रेम है ना, मानव बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे. है ना. मानव प्रभु का प्रेम में जब एक दूसरे को मिलता है तो बहुत गहरा अनुभव. आणि प्रभूच्या प्रेमामध्ये आपण एकमेकाला भेटतो त्यावेळेला खूप आनंद होतो. प्रेज लॉर्ड. है ना. अक्विला और प्रिस्किला के बारे में प्रेषित पौलुस ने ऐसे गवाही दिया है. आणि अक्विला आणि प्रिस्किला याच्या संबंधाने अशा प्रकारे साक्ष आहे. उन लोगों ने मेरे लिए अपना गर्दन दे दिया. ये मतलब अपना प्राण देने के लिए तैयार हो गया. आणि ते माझ्याकरता आपला जीव द्यायला तयार झाले. रोमियो का पत्री उसका 16 अध्याय उसका 3-4 वचन पढ़ना. रोम त्याचा 16 अध्याय 3 आणि 4 वचन. इसका और अक्विला को जो मसीह यीशु में मेरे सहकर्मी है नमस्कार. उन्होंने मेरे प्राण के लिए अपना ही जीवन जोखिम में डाल दिया था. देखा, अपना ही प्राण को, अपना ही जीवन को जोखिम में डाल दिया था. और केवल मैं ही नहीं वरन अन्य जातियों की सारी कलीसिया भी उनका धन्यवाद करती है. देखा कितना बड़ी बात है. आणि बघा किती मोठी गोष्ट आहे की त्यांनी प्रेषित पौला करता आपला जीव धोक्यात टाकला होता. प्रेम माने क्या करता प्रिय, दूसरे के लिए अपना प्राण उंडेलने के लिए तैयार रहता. आणि प्रेम काय करतं की दुसऱ्या करता आपला जीव द्यायला तयार राहतो. आज हमारा प्रेम कैसा है. आज आपलं प्रेम कसं आहे. है ना. कोई छोटी छोटी बातों में हम मुंह फिर लेते हैं क्या. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण तोंड वळून घेतो का. परंतु मंडली से प्रभु का दास ने इतना बड़ा प्रेम किया. आणि करंदीकराच्या मंडळीशी प्रभूच्या दासाने एवढं मोठं प्रेम केलं. लेकिन उनके बारे में प्रभु का दास एक गवाही देता है. आणि त्यांच्या संबंधाने प्रभूचा दास अशा प्रकारे साक्ष देतो. बड़ा अद्भुत बात है. आणि खूप मोठी अद्भुत गोष्ट आहे. दूसरा कोरिंथी 12 अध्याय का 15 वचन. दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याचं 15 मैं वचन. तुम्हारी आत्माओं के लिए बहुत आनंद से खर्च करूंगा, वरन आप भी खर्च हो जाऊंगा. क्या जितना बढ़कर मैं तुमसे प्रेम रखता हूँ उतना ही घटकर तुम मुझसे प्रेम रखोगे. देखा आपने, आपको पढ़ने से क्या समझा. आणि हे वाचल्यानंतर तुम्हाला काय समजलं. प्रभु का दास इतना बढ़ करके प्रेम करता है, लेकिन उन लोग इतना घट करके घटिया रीति का बहुत हल्का प्रेम. आणि मग प्रभूचा दास जेवढं जास्त प्रेम करतो तेवढंच कमी ते लोक प्रभूच्या दासावर प्रेम करतात. प्रेज लॉर्ड. कितना दुखदायक बात है प्रियो. आणि किती दुःखदायक गोष्ट आहे. हमारा अनुभव ऐसे होना चाहिए क्या. आणि आपला अनुभव अशा प्रकारे राहिला पाहिजे का. प्रियो, जो लोग हमें प्रेम करते हैं तो उससे बढ़कर प्रेम देने के लिए हम लोग जिम्मेवार नहीं. आणि प्रभूचे जेवढे लोक आपल्याला प्रेम देतात तेवढं प्रेम त्यांना देण्याकरता आपण जबाबदार नाही का. हे प्रियो, हमारा प्रेम अनुभव करने वालों का दिल में एक ठंडापन मिलना चाहिए. आणि आपल्या प्रेमाचा अनुभव करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये एक थंडावलेली अवस्था यायला पाहिजे. हमारा जो प्रेम वास्तव में सच्चा प्रेम है तो वो प्रेम देख करके हमारे दिल में एक बहुत बड़ा खुशी उत्पन्न होना चाहिए. आणि खरं प्रेम आपण बघितल्यानंतर मनामध्ये एक आनंद निर्माण व्हायला पाहिजे. जब फिलेमोन का पत्री में पौलुस कहता है, आणि फिलोमोनच्या पत्रामध्ये पौल अशा प्रकारे म्हणतो. उसका 7 वचन पढ़ना. त्याचं 7 वचन वाचा. क्योंकि भाई मुझे तेरे प्रेम से बहुत आनंद देखो, मुझे फिलेमोन को बोलता है मुझे तेरी प्रेम से बहुत आनंद और शांति मिली
शांति मिली है। आणि तुझ्या प्रेमाद्वारे मोठा आनंद आणि शांती मला भेटली आहे. बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय आहे? तेरा प्रेम मुझे मेरे दिल को ठंडा कर देता है। आणि तुझं प्रेम जे आहे ते माझ्या हृदयाला थंड करतं. क्या बात है? आणि काय गोष्ट आहे? है ना, हम लोग आपस में मिलता है तो कितना कैसे परेशानी में रहने वाले लोगों को भी एक ठंडापन का महसूस होना। आणि आपण आपसामध्ये भेटल्यानंतर आपण किती एकमेकाला शांती प्रदान करायची आहे. कड़ोसियों का पत्री में हमें देखता है, कड़ोसियों 2-2 पढ़ना। कलसीकराचं पत्र दुसरं अध्याय त्याचं दुसरं वचन वाचा. ताकि उनके मनों में शांति हो और वे प्रेम से आपस में गठे रहे. देखा, प्रेम से एक दूसरे से गठे रहे, बंधन में रहे, आणि एकमेकासोबत ते प्रेमाने राहो. Praise the Lord. आमेन, आमेन. कितने लोग ये सारे शब्द पढ़ने के समय में नया निर्णय ले पाता है प्रियो? आणि किती लोक हे सगळं वचन वाचत असताना नवीन निर्णय घेऊ इच्छिता. क्योंकि प्रभु चाहता है प्रियो, कारण ही प्रभूची इच्छा आहे. हमारे जीवन में हम प्रेम में उन्नति पाए। आपण आपल्या जीवनामध्ये प्रेमामध्ये उन्नती प्राप्त है ना, करावी. हम प्रभु से प्रेम करता है, आणि आपण प्रभूवर प्रेम करतो. साथ ही साथ हमें अपनी भाइयों से भी प्रेम करना आणि है। त्यासोबत आपण आपल्या भावांवरही प्रेम करायचं. तभी वो प्रेम सच्चा प्रेम रहता आणि है। त्याच वेळेला ते खरं प्रेम राहतं. आपको सबको मालूम है, यीशु मसीह ने वो बात को उड़ाकर कहा। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ती गोष्ट प्रकर्षाने सांगितली. मत्ती के सुसमाचार उसका 22 अध्याय उसका 37 से 40। मत्ते त्याचा 22 अध्याय त्याचं 37 ते 40 वचन. उसने उससे कहा, तू परमेश्वर अपने प्रभु से अपने सारे मन और अपने सारे प्राण और अपनी सारी बुद्धि के साथ प्रेम रख. बड़ी और मुख्य आज्ञा तो यही है और उसी के समान यह दूसरी भी है. उसकी समान ये दूसरा भी है, तू अपने पड़ोसी से अपने समान प्रेम रख. देखा, इतना गहरी बात है प्रियो। आणि किती गहन गोष्ट आहे. हमें आपस में वो प्रेम प्रभु चाहता है प्रियो। आणि आपसामध्ये आपलं ते प्रेम राहावं असं प्रभूची इच्छा आहे. उधार पाया हुआ एक जन जब हमारे सामने आता है, आणि तारण प्राप्त झालेला एक व्यक्ती आपल्या समोर ज्यावेळेला येतो, हमें वो व्यक्ति में किसको देखना चाहिए? आणि त्या व्यक्तीमध्ये आपल्याला कोणाला पाहायला पाहिजे? देखा, किसको देखना चाहिए? आणि कोणाला बघायला पाहिजे? और पीछे से भी बोला ना, आणि जरा पाठीमागून किसको देखना चाहिए? हम उधार पाए हुए हरेक लोगों में प्रियो, अगर हम यीशु मसीह को नहीं देख पाता है तो अभी तक वो व्यक्ती का उधार हुआ करके बोलना एकदम संदेह है। आणि तारण प्राप्त झालेला व्यक्ती ज्या वेळेला आपल्या समोर येतो त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये आपल्याला ख्रिस्त दिसत नाहीये, याचा अर्थ अजूनही आपलं तारण झालेलं नाहीये. यीशु मसीह आपका घर पे आएगा तो कैसे स्वागत करेगा? आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या घरामध्ये येईल त्यावेळेला तुम्ही त्याचं स्वागत कसं कराल? क्या मुसीबत कार्य के टाइम आ गया? जेवायच्या वेळेला काय संकट आलं ऐसे बोलेंगे? असं बोलाल का? यीशु मसीह आ गया तो आणि प्रभू येशू ख्रिस्त आला तर? प्रियम, यीशु मसीह का इस स्थान में प्रभु के दासों को गिनना है, प्रभु के जन को गिनना है। कोई भी एक सादा से ज्यादा एक छोटा विश्वासी हो, पर वो यीशु मसीह है। आणि साधारण विश्वासू जरी आला तरी सुद्धा प्रभु येशू ख्रिस्त आला असं समजून आपण स्वागत करायचं. हमारे में हर एक लोगों में पड़ोसियों 3 का क्या है, क्या बोलते हैं? कलसीकराचं पत्र 3 अध्याय 11 वचन काय सांगतं? ये वचन का सही प्रकाश पाना बहुत जरूरी बात आणि है। या वचनाचा खरा प्रकाश प्राप्त करणं खूप गरजेचं आहे. प्रभु में आने के बाद आणि प्रभूमध्ये आल्यानंतर हमें जात भेद या घर का कोई, आज हम सबसे बड़ा घर का है, हम सब लोग हम एक ही घर का है, सारे घराने का हमारा स्वर्गीय घर है, हमारा डैडी प्रभु यीशु मसीह। प्रेज़ द लॉर्ड। कितना बड़ी बात है प्रियो, है ना? इसलिए वहां पर क्या लिखा, क्या है हमारे उसमें न तो यूनानी रहा न यहूदी, न खतना रही, न जंगली न स्तुति, न दास और न स्वतंत्र, केवल मसीह सब कुछ और सब में है. देखा, केवल मसीह सब कुछ और सब में है, आणि फक्त ख्रिस्त सगळ्यांमध्ये आणि सर्व काही आहे. है ना? मानो ओनेसिमोस को फिलिमोन के घर में भेजने के समय में मन पौलुस उसको बोलता है, अभी वो तेरा गुलाम नहीं, वो तेरा भाई है। आणि ओनेसिमसला फिलोमोनच्या घरामध्ये पाठवत असताना तो असं म्हणतो की आता तू तुझा गुलाम नाही तर तुझा भाऊ आहे. अपने एक भाई की समान प्रेम करना, आणि एका भावाप्रमाणे आपण प्रेम करा. प्रियो, मसीह में आने के बाद में हमें कैसा एक दूसरे से प्रेम करना है। आणि ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आपण कशा प्रकारे एकमेकावर प्रेम करायचं. पहले योहन्ना 4:20 वचन में योहन्ना भी उस विषय में कहता है। पहिलं योहान 4:20 वचनामध्ये योहान सुद्धा याच्या संबंधाने असं म्हणतो कि मैं परमेश्वर से प्रेम रखता हूँ और अपने भाई से बैर रखे तो वो झूठा है, क्योंकि जो अपने भाई से जिसे उसने देखा है प्रेम नहीं रखता तो वह परमेश्वर से भी जिसे उसने नहीं देखा प्रेम नहीं रख सकता. देखा, नहीं रह सकता, वो प्रयोग बहुत गंभीर है। आणि तो प्रयोग खूप गंभीर आहे. जो व्यक्ति बोलता है मैं प्रभु को प्रेम करता हूँ, मतलब अपने भाई से बैर कर रहा है, आणि जो व्यक्ती म्हणतो की मी
प्रभूवर प्रेम करतो आणि आपल्या भावाचा द्वेष करतो वो उसका प्रभु के साथ भी प्रेम नहीं है प्रिय। आणि त्याचं प्रभूवरही प्रेम नाहीये प्रभु के साथ प्रेम करने वालों का सबूत अपनी भाई के साथ भी प्रेम करेगा। आणि जो कोणी प्रभूवर प्रेम करतो त्याचं प्रमाण हे आहे की तो आपल्या भावावरही प्रेम करेल। प्रियो अपने जीवन को परखना, प्रेम आपण आपलं जीवन पार करा प्रभु की उस तराजू में मापदंड में मेरा प्रेम कैसा है। आणि प्रभूचं जो मापदंड आहे त्याच्यामध्ये माझं प्रेम कसं आहे। एक बात मैं बोलकर यहाँ पर आज खत्म करूंगा। आणि एक गोष्ट सांगून या ठिकाणी मी थांबेल। हम हर एक लोग प्रेम क्या चाहता है, आणि आपल्या प्रत्येकाला प्रेम पाहिजे प्रेम का सब लोग भूखा प्यासा है। आणि प्रेमाचे सगळे तहानलेले भुकेलेले आहे। मैंने एक बार आपको एक दृष्टांत बताया था। आणि एकदा एक दृष्टांत मी सांगितला होता। है ना, एक बार मानो सोक्रेटिस ऐसा घूमने के लिए निकला आणि सॉक्रेटिस एकदा फिरायला निघाला आपको मालूम है बहुत ज्ञानी आदमी है सोक्रेटिस। आणि सॉक्रेटिस खूप ज्ञानी व्यक्ती आहे। तो रास्ते में जाते वक्त एक लड़का रास्ते में बैठ करके सर 2 पैसा 2 सर 2 पैसा ऐसा मांगता था। आणि मग एक मुलगा रस्त्यावर भीक मागत होता की साहेब 2 पैसे द्या, साहेब 2 पैसे द्या। आजकल कोई 2 पैसा नहीं मांगता, आजकाल कोणी 2 पैसे नाही मागत, डायरेक्ट 20 रुपया। आणि डायरेक्ट 20 रुपये। सर कॉफी पीना है 20 रुपये दे। चहा प्यायचे 20 रुपये द्या। मांगने की रीति में भी एक आज्ञा सुर है। आणि भीक मागत असताना सुद्धा ते आज्ञा देत आहेत। दिया नहीं तो वो श्राप भी दे। आणि जर पैसे नाही दिले तर श्राप पण देतील। क्या बात है आजकल का भिखारियों का। आणि आजकालच्या भिकाऱ्यांची काय गोष्ट आहे। परंतु ये बच्चा अभी वहां पर बैठ करके सर 2 पैसा बोलता था। आणि या ठिकाणी तो मुलगा 2 पैसे मागत होता। जब सोक्रेटिस मानो उसका आवाज सुन करके पॉकेट वगैरह में देखा कहीं इसे कहीं पैसा पड़ा है क्या। आणि मग सॉक्रेटिसने त्याचा आवाज ऐकला आणि त्याने आपले खिसे चेक केले की खिशात काही आहे का। तो मतलब पैसा नहीं मिला आणि पैसे नाही भेटले। तो उसने बोला बेटे एक काम करो, मैं कल आएगा ना, मैं आपके लिए 2 पैसा नहीं, मैं आपको 2 रुपया लेकर देगा। आणि मग सॉक्रेटिसने म्हटलं हे एक काम कर बाळा मुला की मी आता नाहीये पण उद्या येईल तर तुझ्या करता 2 पैसे ने 2 रुपये घेऊन येईल। वो जोर से रोने लगा। आणि मग तो रडू लागला। तो बोला बेटे आप मत रोना, मैं कल आएगा, मैं जरूर आपको देगा। आणि मग तो मुलगा रडू लागला। त्यावेळेला सॉक्रेटिस म्हटला की हे मुला तू रडू नको, उद्या नक्की देईल। वो और जोर से रोने लगा आणि तो मुलगा अजून जास्त रडू लागला। पूरा सोक्रेटिस ने पूरा मारे पान शर्ट पूरा और एक बार चेक किया। आणि मग सॉक्रेटिसने सगळे खिसे पुन्हा एकदा चेक केले। तो वो मानो कुछ भी नहीं मिला। काहीच नाही भेटलं। तो बोला बेटे मैं जरूर तुमको कल लेकर आऊंगा, मत रोना बेटे, मत रोना बेटे। आणि मग तो सॉक्रेटिस त्या मुलाला म्हटला हे मुला रडू नको, मी उद्या नक्की घेऊन येईल, मुला तू रडू नको। और जोर से रोने लगा। आणि मग तो अजून जोरात रडू लागला। आखिर सोक्रेटिस ने पूछा आणि शेवटी सॉक्रेटिसने त्याला विचारलं बेटे आप ये बात बताओ, आणि हे बाळा तू हे आता एक गोष्ट सांग, आप क्यों रोता है। तू का रडतो। तो बोलता है आणि तो असं म्हणतो सर सर जिंदगी में अगली बार बेटे करके पुकार सुना। आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला बेटा म्हणून कोणी हाक मारली। क्या बोला, काय म्हटलं, क्योंकि उसका माँ बाप भी कभी भी उसको बेटे करके नहीं बोलता था। आणि त्याचे आई वडील सुद्धा त्याला बेटा म्हणून हाक मारत नव्हता। वो शैतान का बेटा बोलता था। आणि हे सैतानाच्या मुला बहुत कुछ उल्टा उल्टा बात करता था। आणि खूप उलट सुलट बोलायचा। परंतु जिंदगी में पगली बार वो उसका दिल से तड़पता मुझे कोई बेटे करके पुकारे। आणि तेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप एक मोठी तळमळ होती की कोणी मला बेटा म्हणून हाक मारावं। उसका प्यार का तड़प था प्रियोम। आणि प्रेमाचा तो भुकेला होता। इधर ऐसा कोई है कि मुझे प्यार का जरूरत नहीं बोलने वाला। आणि या ठिकाणी कोणी बसलेलं आहे की मला प्रेमाची गरज नाही असं बोलणारा। सबको प्यार का जरूरत है। प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे। जैसे मैं थोड़ी देर पहले भी आपको पूछा था, ऐसा कोई व्यक्ती है जिसको प्रार्थना का जरूरत नहीं। आणि थोड्या वेळापूर्वी सुद्धा विचारलं होतं असा कुठला व्यक्ती का ज्याला प्रार्थनेची गरज नाही। देखो कई लोग प्रार्थना बहुत मांगता है आणि पुष्कळ लोक पुष्कळशी प्रार्थना मागतात, और वो कभी किसी के लिए प्रार्थना नहीं करेगा। आणि ते कधी कोणाकरता प्रार्थना नाही करणार। बहुत दुख की बात है प्रियो। खूप दुःखाची गोष्ट आहे। आपने शायद ये वचन शायद कभी पढ़ा नहीं होगा। आणि कदाचित ते वचन तुम्ही वाचलं ये नसेल। वचन पढ़ करके आज ये संदेश खत्म करूंगा। आणि हे वचन वाचून आपण या ठिकाणी संदेशला मत्ती के सुसमाचार 7 अध्याय का 12 वचन। मत्ते 7 अध्याय त्याचं 12 वचन। इस कारण जो कुछ तुम चाहते हो हाँ। कि मनुष्य तुम्हारे साथ करे, हाँ। तुम भी उनके साथ वैसा ही करो, क्योंकि व्यवस्था और भविष्यवक्ताओं की शिक्षा यही है। सब लोग पढ़ो प्रिय। सगळे नीते वचन काढा। प्रत्येकाने सबको मिला आपलं है कि नहीं। अब देखो मत्ती के सुसमाचार निकालो ना, मत्ती के सुसमाचार
7 अध्याय उसका 12 वचन सब लोग पढ़ो भाई। प्रत्येकाने ते वचन वाचा. हाँ, इस कारण तुम चाहते हो कि मनुष्य तुम्हारे साथ करे, तुम भी उनके साथ वैसा ही करो, क्योंकि व्यवस्था और भविष्यवक्ताओं की इच्छा यही है. प्रेज द लॉर्ड। प्रियो, एक बात जरूर जानना प्रियो, आणि प्रेम एक गोष्ट निश्चितच जाणा, यदि आप दूसरे से अगर प्रेम चाहता है तो आप दूसरे को प्रेम दो ना। आणि आपल्याला प्रेम पाहिजे तर अगोदर आपण प्रेम दुसऱ्याला द्या ना. दूसरे से तुम प्रार्थना चाहता है तो तुम दूसरे के लिए प्रार्थना करो ना। आणि इतर लोकांनी माझ्याकरता प्रार्थना करावी अशी तुमची इच्छा आहे तर तुम्ही त्यांच्याकरता अगोदर प्रार्थना करा ना. नहीं, मेरे पास मेरे को सब देना चाहिए ऐसा एक मतलब क्या स्वार्थी दिल ना रखे। आणि सगळ्यांनी मलाच द्यायला पाहिजे अशा प्रकारचं स्वार्थी मन नसावं. आपको प्रभु का वचन समझ में आ रहा है? आणि प्रभूचं वचन तुमच्या लक्षात येत आहे ना. ठीक से सीखो भाई, आणि चांगल्या प्रकारे शिका. ठीक से सीखो। आणि चांगल्या प्रकारे शिका. हमें आज प्रेम में उन्नति पाना है आणि प्रेमामध्ये आपल्याला उन्नती प्राप्त करायची आहे. है ना। हमें एक दूसरे को प्रेम देना सीखना है। आणि एकमेकाला प्रेम द्यायचं शिकायचंय. हम प्रेम का प्यासा है ना, आणि प्रेमाचे आपण व्याकुळ आहोत. हम दूसरे को प्रेम दो आणि दुसऱ्यांना प्रेम द्या तो आपको भरपूर मिलेगा। आणि मग आपल्याला भरपूर प्रेम भेटेल. कितना अच्छी बात है। किती चांगली गोष्ट तो आहे. यहाँ पर फिलिपिया मंडली के लिए प्रभु के दास का प्रार्थना का शुरुआत ऐसे था, उसका 9 वचन वापस एक बार पढ़ेंगे। फिलिपियो 12 अध्याय का 9 वचन। फिलिपकराचं पत्र 1 अध्याय 9 वचन. मैं यह प्रार्थना करता हूँ हाँ। कि तुम्हारा प्रेम हाँ। ज्ञान और सब प्रकार के विवेक सहित देखा, तुम्हारा प्रेम ज्ञान और सब प्रकार का विवेक सहित और भी बढ़ता जाए और भी बढ़ता जाए। आणि तुमचं प्रेम ज्ञान आणि विवेक याच्यामध्ये अधिक जास्त वाढत जावं. मैं मंडली को हर एक पवित्र लोगों को विनती करता हूँ, आणि मंडळीच्या प्रत्येक पवित्र भक्ताला मी विनंती हम करतो. हर एक लोग एक दूसरे के लिए इस विषय के लिए प्रार्थना करें। आणि आपण प्रत्येकाने दुसऱ्या करता या विषया संबंधाने प्रार्थना करा. आज एक अच्छा निर्णय ले प्रिय। आज एक चांगला निर्णय घ्या. मैं हर रोज मैं अपनी भाई बहनों के लिए मैं रोज प्रेम में उन्नति पाने के लिए मैं प्रार्थना करूंगा। आणि माझा प्रत्येक भाऊ आणि बहीण प्रेमामध्ये उन्नती प्राप्त करण्याकरता मी दररोज प्रार्थना करेन. कितने लोग प्रार्थना करेगा? आमेन. आमेन. करेगा? करा. सब लोग सुन रहे हैं कि नहीं? आणि सगळे ऐकत आहे का नाही? कितने लोग ये निर्णय लेगा? आणि किती लोक निर्णय घेतील? प्रभु मंडली के सब पवित्र लोगों के लिए मैं ये विषय के लिए प्रार्थना करूंगा। आणि हे प्रभू मंडळीचा प्रत्येक व्यक्ती प्रेमामध्ये वाढण्याकरता मी दररोज त्यांच्याकरता प्रार्थना करेल. असं किती लोक निर्णय घेतील? प्रियो, आमेन. इस आखिरी समय में हम लोग हर एक लोग प्रेम में बढ़े प्रिय। आणि या शेवटल्या काळामध्ये आपण प्रत्येकाने प्रेमामध्ये वाढा. एक अच्छा निर्णय ले एक चांगला निर्णय घ्या और प्रार्थना करें। आणि प्रार्थना करा. आने वाले दिनों में मंडली में वो बात को हम देख पाए। आणि येणाऱ्या दिवसामध्ये मंडळीमध्ये आपण ते पाहू शकू. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. बहुत विषय है हमारे इसको विस्तार से बोलने के लिए, लेकिन सभी को देख करके मैं वजन की सिर्फ वजनों में ही रहा। आणि बोलण्याकरता खूप काही आहे पण वेळ पाहून मी फक्त वचन सांगितले. प्रेज द लॉर्ड। अब ये वजनों को तुच्छ नहीं करना, या वचनाला तुम्ही तुच्छ करू वजनों नका को अपने दिल में रखना आणि वचन आपल्या हृदयामध्ये ठेवा और जीवन में लाना। आणि जीवनामध्ये आणा. विरोधी को उड़ा ले जाने का मौका नहीं देना। आणि विरोधाला उचलून घेऊन जाण्याची संधी देऊ नका. प्रभु की आत्मा में रहेगा तो आत्मा का फल हमारा प्रेम रहेगा। आणि प्रभूच्या आत्म्यामध्ये राहाल तर प्रभूच्या आत्म्याचं फळ प्रेम हे तुमच्यामध्ये राहील. इस आत्मा में रह करके, आत्मा में भर करके आगे आने वाले दिनों में भी जीवन बिताने के लिए प्रभु ये वचन की द्वारा हरेक को सहायता करे। आत्म्यामध्ये राहून आत्म्यामध्ये भरून जीवन जगण्याकरता प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला सहाय्य करो. प्रभु को सारी महिमा मिले। आणि सगळा गौरव प्रभूला भेटो. आमेन। आमेन. Praise the Lord. Thank you.